विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। चालू करा म्हणते पोट्टे धीर धरा ना बे म्हणा। जय महाराष्ट्र सर। बे पोट्यो या कच या लेका एवढा रिसर्च केला व्हिडिओवर का 3 हप्ते लागले डाटा कलेक्ट करायले। लेका कोण्यात पुस्तकात भेटणार नाही, समजलं का? कोण्या राजकारण्याला बी माहीत नसन का शिवसेना कोण कशी संपवली। आजचा व्हिडिओ लय खतरनाक आहे, पुरा इतिहास सांगतो मी बीजेपीनं शिवसेनेचा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत। ए डोंबड्या बरोबर पाय व्हिडिओ समजून घे, राजकारण मोठी बेकार चीज आहे बरं। या कच लावू या आलो मी। या तुमची केस या पटपट या आलो मी रपकण्याने। नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून। आजचा व्हिडिओ खतरनाक आहे। महाराष्ट्रात जे सध्या राजकारणाची परिस्थिती आहे, म्हणजे तुम्ही पाहून राहिलं असन कोणाच्या पायात कोणाचं खेटर नाही। सत्तेसाठी साम दाम दंडभेद सगळेच वापरणं चालू आहे। भारतातलं राजकारण कोण्या तयाले गेलं, संविधानानुसार भारतातलं राजकारण चालू आहे का नाही आहे याच्यावरही कवा प्रश्नचिन्ह निर्माण होते। शिवसेनेले कोण संपवली, शिवसेना संपली का खरंच, आणि शिवसेना संपवण्याच्या मागं बीजेपीचा हात आहे का? ठीक आहे, या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मनातले अंदाज बांधा, कारण मी प्रश्नचिन्ह दिलेला आहे का शिवसेना कोण संपवली, राष्ट्रवादी काँग्रेसनं संपवली का बीजेपीनं संपवली, शिवसेनेचा जन्म कवा झाला, ठीक आहे, म्हणजे तिची डिलिव्हरी कवा झाली, आणि शिवसेना आता जे चिन्ह इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं गोठवलं हे तात्पुरतं गोठवलं आपल्याला असं सांगते, पण शेवटी म्हणते का तुम्ही आम्हाला दुसरं चिन्ह सुचवा, म्हणजे याच्यानंतरचे भविष्य काय आहे ते सर्व आपण पाहणार आहे। माझं वैयक्तिक मत हे भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार मला या संविधानानं अधिकार दिला आहे का कोणत्याही राजकारण्याच्या चुकीच्या धोरणावर भारतातले कोणतेही सत्ताधीश जर चुकीचे निर्णय घेत असन किंवा माझे विचार मांडण्याचे अधिकार या देशाचं सरकार जरी चुकत असन आणि अजून कोणी चुकत असन तर मला ते अधिकार दिले आहे। ह्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही तुमचे वैयक्तिक मतं बनवू शकता का शिवसेना संपवली कोण, आणि याचा डायरेक्ट फायदा कोणाला होईल हे लक्षात ठेवा। ठीक आहे, याचा डायरेक्ट फायदा, कारण आता इथून काही दिवसानं अवघ्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 60,000 करोड रुपयाच्या घरात आहे। इयरली म्हणून राहिलो, बांगलादेशचं नाही एवढं, 60,000 करोड रुपयाचं बजेट, म्हणजे इथून 4 वर्ष अगोदर 40,000 कोटीचं बजेट होतं नुसत्या मुंबई महानगरपालिकेचं, आता जवळपास 60,000 करोड रुपयाचं बजेट झालं असेल। एवढ्या रुपयाची महानगरपालिका आहे, इथं बीजेपीची लक्ष आहे का हे महानगरपालिका आपल्या ताब्यात कशी, लय अनेक पैलू आहे, हे अनेक पैलू आपण उलगडून पाहणार आहे। म्हणून आजचा व्हिडिओ बरोबर पहा, बरोबर समजून घ्या आणि तुमचे वैयक्तिक मत बनवा। मायासारखेच बनवले पाहिजे असं माझे काही मत नाही, ठीक आहे। तर आता शिवसेना कोणी संपवली, आज याच्यावरचा हा स्पेशल एपिसोड आहे। बरेचसे लोक हा व्हिडिओ कॉपी करून आपल्या पेजवर घेऊन टाकू शकते, पण ठीक आहे असे व्हिडिओ कमीत कमी नका टाकू, माझ्या चॅनलवर येऊन पहा, लय मेहनत करावं लागते। 3 हप्ते झाले व्हिडिओचा डाटा कलेक्ट करून राहिलो, कुठून डाटा कलेक्ट केला मला माहीत, पूर्ण डाटा ऑथेंटिक आहे आणि हा डाटा अभ्यास करून मी काढलेला आहे। मी फुकट कोणतेही व्हिडिओ घेत नाही, हे पहिले समजून घ्या। आता सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ए भाऊसाहेब, आता सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ठीक आहे सरळ सांगितलं
का अंधेरी पूर्वचं इलेक्शन आहे, कुठचं, मुंबईजवळ, ठीक आहे, अंधेरी पूर्वचं इलेक्शन आहे आणि अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आहे विधानसभेची एका जागेसाठी. तर यायनं सांगितलं का आम्ही हा प्रश्न सुप्रीम कोर्टात होता, सुप्रीम कोर्टाने सांगितलं का हे चिन्ह जे आहे हे कोणाला द्यायचं हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ठरवावे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने डायरेक्ट निर्णय दिला का हे चिन्ह आम्ही उद्धव ठाकरे साहेबालाही देत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबाला बी देत नाही. शिवसेना नाव नका वापरू म्हणे. मग लगेच न्यूज आली का शिवसेना नाव वापरता येईल, पण शिवसेना नाव असं वापरता येईल आम्ही देऊ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं वापरा, तुम्ही उद्याच्या उद्या आम्हाला चिन्ह द्या, आम्ही चिन्ह डिसाईड करू. यायला सांगितलं तुम्ही द्या बाळासाहेबाची शिवसेना. लक्षात ठेवा, ज्या माणसाले ऑटो ड्रायव्हरपासून मुख्यमंत्री बनवलं, ज्या माणसाले ऑटो ड्रायव्हरपासून मुख्यमंत्री बनवलं शिवसेनेनं, महाराष्ट्रात बरेचसे नेते शिवसेनेनं घडवले. त्याच्यात ठीक आहे, हे जे राणे आहे हे राणे कोणाचे छेले होय, ते शिवसेनेचे होय. त्याच्यानंतर छगन भुजबळ हे शिवसेनेचे नेते होय. शिवसेनेनं महाराष्ट्रात घडवलेले नेते आहे. आणि आता शिवसेना जड झाली तर लगेच पलटी मारली. हे किती योग्य आहे? 40 आमदार नेणं हे अयोग्य का अयोग्य हे सुप्रीम कोर्ट ठरवलं, कारण हा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेला आहे. पण आपल्या वैयक्तिक मतानुसार मी याच्यावर एक व्हिडिओ घेतला, जर सुप्रीम कोर्टानं अरुणाचल प्रदेशात जे केस झाली होती त्याच्यानुसार जर निर्णय घेतला तर 16 आमदारावर जे निलंबनाची केस आहे ते निलंबित होऊ शकते जर त्याच्याप्रमाणे निर्णय दिला तर असा एक माझा व्हिडिओ आहे अरुणाचल प्रदेशच्या केसवर आणि महाराष्ट्र शासनाच्या सध्याच्या व्यवस्थेवर. समजलं का? मग आता हे काल चिन्ह दिलं, यायले ढाल दिली. बऱ्याचशा लोकांना कमेंट्समध्ये सांगितलं का BJPची ढाल आणि ईडीची तलवार आणि जनतेवर वार, त्यालेच म्हणते बाळासाहेबाची शिवसेना, ठीक आहे, एकनाथ शिंदेची सरकार. अशा लोकांना कमेंट्स केल्या. मी आता कमेंट्स वाचत होतो तर मला त्या दिसल्या. ठीक आहे, तर आता बाळासाहेबाची शिवसेना खरंच याले म्हणायचं का? तर हे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं बाळासाहेबाची शिवसेना नाव दिलं. एकनाथ शिंदेची यांच्या 40 गटाचे आमदार आले. पण याचा इनडायरेक्ट फायदा पहा कोणाला होईल. मुंबई महानगरपालिकेचं जर इलेक्शन झालं तर मराठी माणसाचं वोट डिवाईड होईल. समजलं का? म्हणजे जर हे एकत्र लढले असते, म्हणजे एकनाथ शिंदे आणि ठीक आहे बाळासाहेब ठाकरे, म्हणजे हे जे उद्धव ठाकरे आहे हे एकत्र लढले असते आणि एखाद्या मतदारसंघात समजा ठीक आहे 40,000 वोटिंग आहे तर 40,000चं वोटिंग 15,000 BJPला पडणार आहे. ठीक आहे, 15,000 BJPला पडणार आहे आणि 17,000 ठीक आहे शिवसेनेला पडणार असन तर इथं शिवसेना विजयी होते. हे समजून घ्या. वोट डिवायडेशन पॉलिसी म्हणजे एखादा माणूस जर एखादा आमदार जर निवडून येत नसन, ठीक आहे, जर एखादा आमदार निवडून येत नसन, त्याला माहीत आहे का मी प्रस्थापित आमदार आहे पण मी निवडून येत नाही, ठीक आहे, त्याला माहीत आहे का मले यावर्षी ठीक आहे मागच्या वर्षी मला 45,000 मतं होते, यावर्षी मला 35च पडू शकते आणि समोरच्या पार्टीवाल्याला 40 पडू शकते. म्हणजे पहा, ठीक आहे, हे समजून घ्या. मी का सांगून राहिलो तुम्हाला, हे जर तुम्ही समजले हे तुम्हाला सगळी हिस्ट्री समजन. म्हणजे एखादा आमदार आहे, हे आता सध्या आमदार आहे, ठीक आहे, याच्या मतदारसंघात समजा 1 लाख मत आहे, 1 लाखापैकी समजा ठीक आहे मतदान करणारे लोक 80,000 असन, जे असन ते त्याला मागच्या वर्षी 45,000 मतं पडली होते. ह्या जो आमदार आहे निवडून आला आणि ह्या विजयी झाला होता, त्याला माहीत आहे का यावर्षी आपल्याला लोक कुत्र विचारून राहिलं मला 35,000 मतदान पडणार आहे पण मला जिंकून यायचं आहे. आणि माया जो अपोजिट उभा राहणार आहे शामराव, ठीक आहे, ह्या जो माया अपोजिट ह्या आमदाराच्या अपोजिट शामराव उभा राहणार आहे आणि शामरावले 40,000 मतदान पडू शकते. किती हजार? शामरावले 40,000 मतदान पडू शकते. हे समजून घ्या तुम्ही. 40,000 मतदान शामरावले पडू शकते आणि मला पडणार आहे 35,000. मी हारणार आहे हे ठरलं आहे. त्यांना आपली अवकात ओळखून घेतली का मी 5 वर्षात भेंड बी केलं नाही, लोक मला आता मतदान देणार नाही. पण जो शामराव आहे तर शामरावच्या जातीचा एखादा माणूस उभा ठेवते चांगला प्रसिद्ध, कोण? ह्या आमदार. पहा हे राजकारण कसं असते. ठीक आहे, डिवाईड पॉलिसी मध्ये आली. तर आता लक्ष द्या, यानं जर हे 40,000 जे आहे ते याले भेटणार होते, याले 35 भेटणार, तो अंदाज बांधून घेते का आपल्याला किती भेटणार आहे. तर ह्या विजय होऊ शकते, आपण पडू शकतो. ह्या का करते? याच्याच जातीचा माणूस उभा ठेवते. ह्या तेली असन तर तेली, ह्या कुणबी असन तर कुणबी, याच्याच जातीचा नाही त्याच्या याच्याच जवळचा माणूस उभा ठेवते आणि मग याचे वोट डिवाईड होते. याले भेटते 20,000 आणि याले भेटते यानं उभा ठेवलेला जो गणपत आहे त्या गणपतले भेटते 20,000 मतं आणि झाला विषयच खतम झाला. 40,000 डिवाईड झाले, ठीक आहे, 20,000 किंवा याले 30,000 याले 10,000 काही बी होऊ द्या, याले 35,000 आहे, ह्या विजयी.
राजकारण असं असते, जर आपण जिंकून नाही येऊ शकत, ठीक आहे, दुसरा विजयी होऊ शकते, तर त्याच्या विरोधात त्याच्याच जातीचा माणूस ठेवला जाते. समजलं का? जर आपल्याला जिंकून येऊ शकते, मराठीवर मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा दबदबा आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, आणि बाळासाहेबांनी मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईवर जिवंत ठेवलं. ठीक आहे. आणि हे जे मुंबईवर बाळासाहेबांनं अस्तित्व आपलं कायम ठेवलं, हे कायमचं अस्तित्व पुन्हा राहिले पाहिजे याच्यासाठी. ठीक आहे. कारण का उल्हासनगर महानगरपालिका पूर्ण शिंद्यानं भरून आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू मद्रासच्या लोकांचं प्रचंड वर्चस्व 60च्या दशकात वाढलं होतं मुंबईत. यूपी बिहारचे प्रचंड लोक येऊनच राहिले लोंढेच्या लोंढे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं अस्तित्व कायम राहिले पाहिजे. ठीक आहे. आणि हे जर अस्तित्व कायम राहत असन तरच मुंबई मराठी माणसासाठी राहील, नाही तर विषय खतम झाला. आणि जे बीजेपी आहे, बीजेपीले हिंदुत्व नावाचा शब्द हा आपल्यालाच वापरता आला पाहिजे, दुसरा वापरू नये. कारण बीजेपीचा ठीक आहे प्रतिस्पर्धी म्हणजे सध्या शिवसेना आहे. कारण हिंदुत्व हा शब्द शिवसेनेनं रुजवला, बाळासाहेब ठाकरेनं रुजवला. का हे हिंदुत्व कोणाचं, हे हिंदुत्व काय, हे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे गेल्याच्या नंतर हिंदुत्व हा शब्द बीजेपीनं वापरणं सुरू केला. ठीक आहे. बीजेपीच्या अगोदर शिवसेनेचा जन्म आहे, पण शिवसेना मात्र हे महाराष्ट्राच्या बाहेर जास्त गेली नाही. तिनं फोकसच महाराष्ट्रावर केला आणि बीजेपीचा फोकस होता केंद्रावर. कोणावर होता? केंद्रावर. का आम्ही केंद्रात खेळतो, तुम्ही राज्यात खेळा. हे जे पॉलिसी आहे, हे पॉलिसी बीजेपीनं राबवली. आणि बीजेपीचं वर्चस्व महाराष्ट्रात नव्हतं. तिला माहीत आहे का आपलं वर्चस्व महाराष्ट्रात नाही, पण आपण महाराष्ट्रात एंट्री शिवसेनेच्या सोबत राहून मारू शकतो. काही सीटा आपण शिवसेनेसोबत राहून जिंकू शकतो. म्हणून जेव्हा सगळ्यात पहिले गठबंधन झालं शिवसेनेसोबत, तर वट शिवसेनेचा होता. आता डायरेक्ट शिवसेनेला डावलून टाकली. कशी डावलली, का डावलली, सगळे सांगणार आहे. तर हे जे पॉलिसी आहे का जर आपण जिंकून नाही येऊ शकत, आपण हारू शकतो, हे जर एखाद्या आमदाराला वाटलं, ठीक आहे, इव्हन जिल्हा परिषद सदस्याला जरी वाटलं प्रस्तावित, तो का करते, त्याच्या विरोधात त्याच्याच जातीचा एक माणूस उभा करते आणि मतं डिवाईड करून टाकते. केले मतं डिवाईड, 20,000 मत डिवाईड, ह्या विजयी. हे जे पॉलिसी आहे, मुंबई महानगरपालिकेवर जर वर्चस्व गाजवायचं आहे, प्रचंड पैशाची महानगरपालिका आहे नवी मुंबई. ठीक आहे. मुंबई ह्या उल्हासनगर ह्या महानगरपालिकेत मराठी माणसाचं वर्चस्व आहे, मराठी माणसाचं वोटिंग आहे आणि वोटिंग डिवाईड करायचं आहे शिवसेनेचं, तर हे बेस्ट पॉलिसी आहे. का वोटर डिवाईड करा. आणि वोटर डिवाईड केले. आता हे का झालं, तर हे आता हे डिवायडेशन झालं. का जे एकट्टे मतं एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबाचे होते, हे एकट्टे मतं डिवाईड झाले. आणि हे मतं डिवाईड झाले याचा इनडायरेक्ट फायदा बीजेपीला आहे. हे समजून घ्या तुम्ही. म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगितलं एका आमदाराचं उदाहरण, ठीक आहे, हे आमच्या वर्धेत बी असंच करते एक आमदार. ठीक आहे. म्हणजे तो जर निवडून येत नाही असं त्याला वाटते, तो त्याच्याच जातीचा एक माणूस उभा ठेवते. ठीक आहे. याचा अभ्यास करावा लागते तेव्हा लक्षात येते. म्हणजे आपलेच छेले ठेवते. मग आता जर ठीक आहे, म्हणजे जर ह्या दोघाचे मतं डिवाईड झाले, हे मराठी माणसाचे मतं डिवाईड होणार आहे. आता तुम्ही दसरा मेळावा पाहिला, 2 दसरा मेळावे झाले. ठीक आहे. एक बॉम्बे म्युन्सिपलच्या ग्राउंडवर झाला, एक शिवाजी पार्कवर झाला. हां, लोक बसायला तयार नाही एसटीत, भाषण ऐकून लोक उठून चालले गेले. ठीक आहे. बरं झालं मीडियानं दाखवलं, नाही तर माहीत बी पडलं नसतं खुर्च्या खाली ठीक आहे होत्या. तर याचं ठीक आहे, दोन्ही उद्धव ठाकरे साहेबांना याय नाही सारासार विचार करायला पाहिजे का मुंबई महानगरपालिका प्रचंड पैशाची महानगरपालिका आहे, मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत कायम राहिले पाहिजे, तर यानं एकत्रच राहिले पाहिजे. जर हे अलग अलग झाले, ठीक आहे, तुम्हाला सांगतो, ठीक आहे, आता हे कोण्याच पक्षात नाही गेले. पक्षांतर बंदी कायदा जर म्हटलं तर यानं पक्षात मारली नाही, म्हणते हे आमची शिवसेना, हे म्हणते आमची शिवसेना. शिवसेना जाईन कोणाकडे? शिवसेना बाप एकच असू शकते, बाप 2 नाही असू शकत. अबे बाप एकच राहील ना बे डोंबडे हो, बाप थोडी 2 राहणार आहे, बाप एकच. शिवसेना कोणाची तरी एकाची राहील, एक तर यायची नाही तर एक तर यायची. तो प्रश्न सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं तात्पुरती बंदी आणली आहे. का आम्ही हे जे अंधेरी पूर्वचं इलेक्शन आहे आता पोटनिवडणूक, याच्यासाठी तुम्हाला शिवसेना नाव वापरता येणार नाही आणि धनुष्याचं चिन्ह वापरता येणार नाही. चिन्ह उठून टाकलं. ठीक आहे. मग नाव दिलं तर नाव असं दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि बाळासाहेबाची शिवसेना नाव यायला दिलं, चिन्ह दिले यायले ढाल तरवाळी. तर आता
तुम्ही समजून घ्या राजकारण कुठं चाललं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा फायदा डायरेक्टली बी जे पीच्या गटाला होणार आहे. कारण हे जे शिवसेनेचे एकट्ठे मतं होते कोकणात मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूले, हे होतं डिवाईड होणार आहे, हे ठरलं आहे. आता 2 गट पडले, आमच्या वर्धेत पडले राजा, शिंदे गट अलग. ठीक आहे, इकडं उद्धव साहेबाचा गट अलग. आता उद्धव साहेबांकडे पुन्हा 0तून 0 विश्व निर्माण करायचं आहे, साधं काम नाही आहे. पण मी आता जे लोकांचे सिंपती पाहून राहिलो, ते सिंपती इकडून प्रचंड आहे ठाकरे साहेबाच्या बाजूनं. कारण ठीक आहे, ह्या माणसानं कोणतीही बैमानी केली नाही. हे ठीक आहे, सत्तेसोबत बैमानी करून, म्हणजे ज्या बाळासाहेबांना ड्रायव्हरकीपासून मुख्यमंत्र्यापर्यंतचा प्रवासापर्यंत इथपर्यंत नेलं, मंत्र्यापर्यंत नेलं, घडवलं, त्यानं धोका देणं मला तरी योग्य वाटत नाही. बाकी तुम्ही तुमच्या परीनं विचार करा. ठीक आहे, मग आता का केलं असं? ठीक आहे, आता हे बी जे पीनं याच्यासाठी एक व्हिडिओ अरुणाचल प्रदेशचा पहा. अरुणाचल प्रदेशच्या व्हिडिओमध्ये सुप्रीम कोर्ट कसा निर्णय देऊ शकते, आणि असंच म्हणजे तिच्या डायरेक्ट ज्या माणसाला मुख्यमंत्री बनवलं होतं बी जे पीनं, त्याला आत्महत्या करायला लागली म्हणलं. ठीक आहे, प्रसिद्ध गाजलेली केस आहे, ते व्हिडिओ माझ्या पाहून घ्या. अरुणाचल प्रदेशची केस महाराष्ट्राच्या रेफरन्सनं मी समजून सांगितली आहे. तर आता ठीक आहे, शिवसेना बी जे पीनं संपवली का, प्रश्नार्थ चिन्ह आहे का, खरंच संपवली का? तर ते तुमचं ओपिनियन आहे. मी डाटा देणार आहे तुम्हाला, आणि ह्या डाट्याचा ठीक आहे विचार करा, आणि तुम्ही ठरवा का कोण संपवली, का राष्ट्रवादीने संपवली. सध्या ह्या प्रश्न पेंडिंग आहे. ठीक आहे, 16 आमदाराचं निलंबनाची केस सुप्रीम कोर्टात आहे. का जे आमदार विधानसभेच्या सभापतींनी निलंबित केले, आणि जर ते निलंबन झालं तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल, आणि 6 महिन्याच्या आत इलेक्शन होईल. आणि इलेक्शन झाल्यावर ह्या गट कुठं जाते, शिंदे गट कुठं जाते, तर हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. का शिंदे गट कुठं जाईल. 40 आमदार ठीक आहे, आणि 12 खासदार सध्या त्याच्या बाजूला आहे. कोणाच्या बाजूला आहे? शिंदे गटाच्या बाजूला आहे. मग आता एवढं मोठं पाठबळ आहे, आणि उद्धव ठाकरे साहेबाच्या बाजूनं काहीच राहिलं नाही. 1-2 आमदार ठीक आहे, काही आमदार असन 15-16 ते त्याच्या बाजूनं आहे, बाकी 40 ठीक आहे 16-17 असन, बाकी पुरेच्या पुरे. कारण जिकडं सत्ता असते ना तिकडं जाते. मुख्यमंत्रीपद देऊन दिलं. मुख्यमंत्रीपद दिल्याच्या नंतर जे महत्त्वाचे खाते आहेत ते बी जे पीनं ठेवले आहे. गृह खातं आपल्याकडं देवेंद्र फडणवीस. ठीक आहे, त्याच्यानंतर गृह खात्यानंतर पैशाचं खातं, अर्थ खातं देवेंद्र फडणवीस. 6 जिल्ह्याचं म्हणजे ठीक आहे 6 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलं भाऊ. 6 जिल्हे, अमरावती, वर्धा, ठीक आहे गडचिरोली, ठीक आहे बाबा अजून कोणता घेतला का, ठीक आहे नागपूर, एवढ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद डायरेक्ट असं हपापल्यासारखं. अरे कमीत कमी दुसऱ्या नेत्याला तर द्या, दुसरे नेते आहे ना बी जे पीत, त्याला द्या पालकमंत्रीपद. तुम्ही 6 जिल्ह्याचं घेऊन टाकता. ठीक आहे, पालकमंत्रीपद तुम्ही 15 ऑगस्टला कुठं झेंडा फडकवान? 6 ठिकाणी. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा झेंडा कुठं फडकवान? एका जिल्ह्यात फडकावं लागेल. 6 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे. ठीक आहे, एवढं म्हणजे लोकांच्या हे ओळखाले येते. आणि बी जे पीनं मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यायले ठीक आहे यायले एकनाथ शिंदे साहेबाला देऊन मोठी तीर मारलं त्यानं एकदम जबरदस्त. का आम्ही यायले दिलं, आमची होप नाही का आम्हाला मुख्यमंत्री, पण नगदी जे खाते आहे तुम्ही खाते पहा, जे पैशाचे खाते आहे जिथं प्रचंड पैसा आहे, कायदा व सुव्यवस्था आपल्या हातात ठेवली आहे. ठीक आहे, तर आता आवाज गिवाज बरोबर येऊन राहिला ना बे. ठीक आहे, आवाज गिवाज. मग आता शिवसेना कोणाकडे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे, उद्धव ठाकरे साहेबाकडं का एकनाथ शिंदे साहेबाकडं? तर तो प्रश्न आता त्यानं निकाल लावला. आवाज गिवाज बरोबर येते का सांगा. ठीक आहे, पहा. ठीक आहे, मग फोटो घे रे. ठीक आहे, फोटो घेऊन घे त्या स्क्रीनचा. तर ठीक आहे, पद्धतशीर बी जे पीनं शिवसेनेचा प्रोग्राम केला. कसा केला पाहता. तर शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी दक्षिण भारतातले तामिळनाडू, कर्नाटक, केरळचे प्रचंड लोक मुंबईत लाटाच्या लाटा येत होत्या. आणि ह्या लाटा एवढ्या येऊन राहिल्या होत्या का मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. म्हणून त्यानं मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत राहिलेच पाहिजे याच्यासाठी शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 मुंबईत केली. आणि सामना नावाचं वृत्तपत्र काढलं, जे आजही सामना नावाचं वृत्तपत्र चालते. आणि त्यानं सगळ्यात पहिले शिवसेना चालवली. पण शिवसेनेला एवढा मॉब महाराष्ट्रातून मिळत नव्हता. मुंबईच्या आजूबाजूच्याच एरियात शिवसेना
अस्तित्वात होती, वाढवण्याचा प्रचंड प्रयत्न केला, गावागावात शाखा तयार झाल्या. ठीक आहे. माझ्या बापा एक वेळा शिवसेनेचा मांडव्याचा अध्यक्ष होता. ठीक आहे. माझ्या बाबाजी मग मोठी टीम घेऊन मुंबई गिंबईले तेव्हा ठीक आहे त्या दसऱ्याच्या मेळाव्या गिळाले पोट्टे घेऊन गेले होते. तर मी तेव्हा लहानसंच होतो केतकाळ. तर मला आठवते का ते बंदे फोटो गिटो सगळ्याचे पासपोर्ट काढले होते. तर 1984 पहिल्यांदा BJPनं शिवसेनेसोबत गठबंधन केलं आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी हे एकत्र आले. या भारतात हिंदुत्व वाचलं पाहिजे. आता हिंदुत्वाची डेफिनेशन त्यालाच माहीत का हे हिंदुत्व कोणतं आहे. ठीक आहे. तर हिंदुत्व वाचलं पाहिजे. हिंदुत्वासाठी 1984 पहिल्यांदा एकत्र आले BJP आणि शिवसेना. निवडणूक केव्हा लढले? पहिल्यांदा. आता पहा पहिल्यांदा मग आहे ना एकत्र ठीक आहे गठबंधन तयार झालं. हे गठबंधन 2014च्या इलेक्शनमध्ये तुटलं. म्हणजे 84 ते 14 किती वर्ष झाले? 84 ते 14 लावा हिशोब. 84 94 30 वर्ष. किती वर्ष? 30 वर्ष गठबंधन टिकलं. 2014 BJPनं स्वतः म्हणजे BJP समोर गेली होती. बाळासाहेब ठाकरेसोबत हात मिळवला का आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे. तुम्ही राज्यात राहा खुश, आम्ही केंद्रात खुश आहे. तुम्ही आम्हाला केंद्रात मदत करा, आम्ही तुम्हाला राज्यात मदत करू, असा प्रोग्राम ठरला. ठीक आहे. या मुद्द्यावर शिवसेना आणि स्वतःहून BJP आली हात मिळवाले आणि स्वतःहून BJPनं गठबंधन तोडलं 2014. कायच्यासाठी? तर आम्हाला सीटा जास्त पाहिजे. मोतीची सध्या प्रचंड लाट आहे आणि स्वतंत्र लढली शिवसेना, स्वतंत्र लढली 14च्या निवडणुकीत. तर आपण ते पाहू सगळं. ठीक आहे. पहिल्यांदा जेव्हा यायचं गठबंधन झालं तेव्हा सगळ्यात पहिले लोकसभेची निवडणूक आली. 84 झालं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे ना एकत्र निवडणूक लढली आणि एकत्र निवडणूक केव्हा लढली? तर 1989 एकत्र निवडणूक लढली आहे ना. ठीक आहे. पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढली. फॉर्म्युला होता BJP 22 जागा लढण लोकसभेच्या आणि शिवसेना 26 जागा लढण. महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसभेत निवडून जाते. किती खासदार? 48 खासदार निवडून जाते. 22 BJP लढण, 26 म्हणजे पाहता वर्चस्व कोणाचं आहे? वर्चस्व BJPचं आहे. वर्चस्व कोणाचं आहे? BJPचं वर्चस्व आहे. BJPला जास्त जागा. ठीक आहे. हे शिवसेनेचं वर्चस्व आहे. जागा कोणाला जास्त द्यायला लागल्या? तर शिवसेनेला जास्त द्यायला लागल्या. कारण शिवसेनेचा मॉब, शिवसेनेचं वर्चस्व महाराष्ट्रात प्रचंड होतं. म्हणून ठीक आहे BJPले 22 जागा आणि शिवसेनेला 26 जागा दिल्या. ठीक आहे. 48 जागा निवडून जाते. 48चा फॉर्म्युला लोकसभेचा संपला. मग फॉर्म्युला विधानसभेचा 1990 महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली. त्याच्यात शिवसेना BJP एकत्र लढली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती. काय म्हटलं? तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती. 1990 ठीक आहे 1990 पहिल्यांदा. आता BJP हे 80 जन्माले आले. BJPचा जन्म कसा झाला ते सांगतो. 1950 ठीक आहे जनसंघ नावाची संस्था स्थापन केली. जनसंघ पक्ष. ठीक आहे. हा RSS फेवरचा पक्ष होता. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि जनसंघाची स्थापना 1950 केल्याच्या नंतर पहिल्यांदा माणूस लढला अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी तर पहिली निवडणूक पडले पण त्याच्यानंतर निवडून आले. जनसंघाचे पहिले खासदार म्हणून त्याची नोंद आहे. कोणाची? अटल बिहारी वाजपेयीची. आणि अटल बिहारी वाजपेयीनंच मग त्याला BJPले मोठं करण्यात अटल बिहारी वाजपेयीचं खूप मोठं योगदान आहे. आणि लालकृष्ण अडवाणी, ज्या लालकृष्ण अडवाणीनं अटल बिहारी वाजपेयीचं BJPसाठी मोठं योगदान आहे. अटल बिहारी वाजपेयीवर एक मी सेपरेट व्हिडिओ घेईन. खतरनाक माणूस होते अटल बिहारी वाजपेयी. ठीक आहे. आजही त्याच्या मनात आदर आहे आपल्या मनात. बऱ्याच वेळा अटल बिहारी वाजपेयीच्या बद्दल लोकांच्या मनात असा भावना होती की एक चांगला माणूस चुकीच्या पक्षात आहे. म्हणजे त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी ठीक आहे लेख लिहिले मोठाले. त्याच्यात लिहिलं लोकसत्ताले लेख आले होते. तर 1990 ठीक आहे 1990 विधानसभेची निवडणूक होती महाराष्ट्राची. फॉर्म्युला पहा का ठरला? हे फॉर्म्युला पहा का ठरला? BJP 105 सीटा लढण 288 पैकी. किती लढण? पहा भाऊ, त्या सगळ्या डाटा क्रॉस चेक करायचा. काही बी असेल तो क्रॉस चेक करायचा म्हणलं. ठीक आहे. 105 सीटा 1990 BJP लढली आणि 183 सीटा शिवसेनेला लढायला दिल्या. का 183 जागावर तुम्ही उमेदवार उभे ठेवा, 105 जागावर आम्ही ठेवतो. गठबंधन पाठिंबा असणे, एकामेकात गठबंधन असणे म्हणजे ठीक आहे मतदारसंघ वाटून घ्यायचे.
विधानसभेचे 288 मतदारसंघ आहे महाराष्ट्रात, ठीक आहे. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती, शरद पवार साहेब हे तेव्हा काँग्रेसचे प्रमुख नेते होते महाराष्ट्रातले. शरद पवार साहेबांना केव्हा राष्ट्रवादी काढली तर ते बी सांगतो, जेव्हा सोनिया गांधी काँग्रेसच्या राजकारणात आली आणि एक विदेशी बाई राजकारणात आली आणि इटलीचं रक्त राजकारणात आलं आणि हे मला पसंत नाही, या तत्वावर एखाद्या विदेशी माणूस भारताचा पंतप्रधान होणं हे मला पटत नाही, म्हणून ठीक आहे, म्हणून माघार घेतली. कोण? साहेबांना, पवार साहेबांना. पवार साहेबांना माहीत होतं का आता काँग्रेसमध्ये राहून फायदा नाही, कारण ठीक आहे जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर मनमोहन सिंगाच्या जागी शरद पवार साहेब भारताचे पंतप्रधान असते. एवढा मोठा वोट होता म्हणलं काँग्रेस, ठीक आहे, काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबाचा. शरद पवार साहेबांना केवळ विदेशी बाई आहे आणि हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाली, हे राजकारणात आली तर पंतप्रधान गांधी घराण्यातलं बनन आपल्याला भेटणार नाही, असं होऊ शकते. म्हणून त्यानं काढता पाय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर स्थापना केली. 98च्या तेवढ्यात होय, ठीक आहे, 98-99 तेवढ्यातलंच ते गडबड झाली, ठीक आहे. कारण राजीव गांधीच्या हत्येपासून राहुल गांधी, सोनिया गांधी, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर प्रियंका गांधी आपल्या पोरायले राजकारणापासून दूर ठेवलं, कारण लगातार हत्या पाहिल्या होत्या. सासूची हत्या पाहिली, ठीक आहे, इंदिरा गांधीची. त्याच्यानंतर ठीक आहे जो दीर होता त्याची विमान दुर्घटना पाहिली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या नवऱ्याचे तुकडे सुद्धा नाही भेटले म्हणलं बॉम्ब हल्ल्यात. पैरांबूरमध्ये बॉम्ब हल्ल्यात राजीव गांधीला उडवलं तर तुकडे नाही भेटले. त्या बाईच्या मनावर का भीतली असन, त्या पोराच्या मनावर का भीतली असन, का ज्या माणसानं आपल्या वडिलाचे ठीक आहे शरीर बी पाहायला नाही भेटलं, वेगळेच तुकडे उचलून आणायला लागले. बरं झालं भारतात हैदराबादले ठीक आहे DNA अँड फिंगरप्रिंटिंग सेंटर अस्तित्वात नुकतंच आलं होतं, तर DNA चाचण्या करू ठीक आहे सॅम्पल जमा केले आणि ते दिल्लीला नेले. समजलं काय? म्हणून राहुल गांधी प्रियंका गांधीला राजकारण समजत नाही. त्याचं कारण हे आहे का यायले राजकारणापासून अलिप्त ठेवलं. लई लोक म्हणते ठीक आहे, काही लोकांनी पप्पू नाव पाळलं. अबे ज्या माणसानं ठीक आहे ज्या लोकांचं योगदान आहे, म्हणजे काँग्रेसशी काही लेणं देणं नाही आहे, समजलं का, पण ज्या लोकांचं योगदान आहे का देशासाठी जीव दिले, त्याच्या घरचं रक्त सांडलं या देशासाठी, त्या माणसाले तुम्ही पप्पू म्हणून राहिले याचा विचार करा. का त्याला राजकारणापासून अलिप्त ठेवलं, त्याला जर भारतात ठेवलं असतं, भारताच्या राजकारणात ठीक आहे टाकलं असतं तर भीती होती का माया नवऱ्याला जसं मारलं यायनं तसं माया पोरालाही मारू नये, म्हणून हे भीती त्याच्या मनात होती. म्हणून ठीक आहे 85 ठीक आहे 90 पासून म्हणजे 91ला जी हत्या झाली तेव्हापासून तर 98 पर्यंत अलिप्त राहिले 8 वर्ष राजकारणापासून. तिघे ठीक आहे काँग्रेस हे कशी तरी चालली तेव्हा, मग तेव्हा ठीक आहे ते आपले नरसिंहराव सारखे लोक भेटले, त्यानं काँग्रेस चालून घेतली त्या काळात. मग आता हे लक्ष द्या, 1990ले 105 सीटा, त्याच्यापैकी 42 सीटा BJPनं जिंकल्या आणि 52 सीटा शिवसेना जिंकल्या. आता याच्यात तुम्हाला सांगतो, याचा जर रेशो काढाल तर तुम्हाला असं लक्षात येईल का 105 पैकी 40 सीटा जिंकल्या, तर याचा अर्थ असा आहे का 40% सीटा BJPनं जिंकल्या पहिल्या निवडणुकीत, आणि याचा रेशो काढा 30% सीटा शिवसेना जिंकला. अंदाजे आकडा काढला आहे मी, पानं लावा नाही हिशोब, ठीक आहे. 18 × 18 2 36 18 3 54, 30%च्या आसपास शिवसेनेनं जिंकल्या आणि 40% पहिल्याच निवडणुकीत BJPनं जिंकल्या. BJPला फायदा शिवसेनेच्या पाठिंब्याचा झाला, शिवसेनेच्या गठबंधनाचा झाला. आता शिवसेनेलाही झाला, BJPच्या गठबंधनाचा काही विषय नाही आहे. आता पण सत्तेत नाही बसत होते, कारण सत्तेत बसासाठी ठीक आहे सत्तेत बसासाठी 145चा जादुई आकडा पार करावा लागते महाराष्ट्राच्या विधानसभेत, पण तो आकडा पार करू शकत नव्हती. मग आता हे शिवसेना आहे, तर आता हे सत्तेत नाही बसले, पण त्याच्यानंतर पहा 6 डिसेंबर 1992ले बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि 6 डिसेंबर 1992ले बाबरी मस्जिद पाडली आणि 1993ले बाबरी मस्जिद पाडली म्हणून मुंबई सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाली. भाऊ, ज्या लोकांचा बाबरी मस्जिद पाडण्याशी कवडीचा बी संबंध नव्हता असे निर्दोष लोक मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यात मारण्यात आले. कारण बॉम्ब ह्या हिंदू आहे, मुसलमान आहे का ख्रिश्चन आहे का जैन आहे हे पाहून फुटत नसते. म्हणून
दंगलीत कोणते लोक मारले जातात, बॉम्ब हल्ल्यात कोणते लोक मारले जाते, हे लक्ष द्या. ह्या अदया धर्माले कोणती जात धर्म पंथ नसते. म्हणून हिंसेचा विरोधच करायला पाहिजे. आम्ही कोणत्याही हिंसेच्या विरोधात असलो पाहिजे. आणि मुंबईत बॉम्ब ब्लास्ट केले आणि मुंबईत बॉम्ब ब्लास्टमध्ये ठीक आहे, मुंबई सिरियल बॉम्ब ब्लास्टमध्ये निर्दोष लोकांची हत्या झाली, निर्दोष लोकांचे जीव गेले. समजलं का? ह्या 2 घटना झाल्या आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनात मग रोष मुसलमानाबद्दल प्रचंड वाढला आणि हिंदुत्वाची भावना जागृत झाली का आपल्याला हेच वाचू शकते बा. असं लय झालं. मग समोर लय सत्यानाश आहे. ठीक आहे, हे इतिहास वाचा तर तुम्हाला लक्षात येईल. मग 90ची इलेक्शन विधानसभेचं झाल्यानंतर मग झालं 1995चं विधानसभा इलेक्शन. पहा मग त्याचा रिझल्ट. 92ले बाबरी मस्जिद पाडली, 93ले मुंबई सिरियल बॉम्बला झाले. आता लक्ष द्या. मग हे लक्ष द्या, त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे सोबत पुन्हा मीटिंग झाली. तेव्हा महाराष्ट्रातले शिवसेनेचे ठीक आहे, तेव्हा BJPचे प्रसिद्ध नेते होते प्रमोद महाजन. त्याच्यानंतर आता ते 2014ले मुंडे साहेब, ठीक आहे, गोपीनाथ मुंडे. तर ठीक आहे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे रंजले गांजले नेते होते आणि वाजपेयी साहेबाच्या बिलकुल निकटवर्गीय होते. त्याच्यासोबत ठीक आहे बाळासाहेब ठाकरे याची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये फॉर्म्युला ठरला. लकी आकडा 9 ठरवला. किती ठरवला? 9. लकी आकडा 9. आणि या लकी आकड्यानुसार BJPले म्हणे का 117 जागा तुम्ही लढा. पहा बेरीज करा. 7 आणि 1 8 आणि 1 9. 117चा आकडा तुम्ही ठेवा आणि 171चा आकडा 288 महाराष्ट्राच्या विधानसभेची जागा आहे. 288 जागा, 117 तुम्ही आणि 171 शिवसेना. पाहता ठीक आहे, कारण वलय BJPचं वाढत चाललं होतं. तर 1995ले BJPनं शिवसेनेचा गठबंधनचा फॉर्म्युला ठरला का महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा 117 आणि 171 शिवसेना. पाहता जागा कमी झाल्या. इथं पहा, इथं काय होतं, इथं 105 183 लढवायच्या होत्या. 105 फक्त BJPले, ठीक आहे, 183 शिवसेनेले. आता डायरेक्ट तिथं ठीक आहे, डायरेक्ट तिथं 12 जागाची वाढ झाली. 12 प्लस झाल्या. 12 जागा वाढून घेतल्या पद्धतशीर. बरोबर BJPनं थोडं प्रेमाने घेतलं शिवसेनेने. मग 12 जागा वाढवल्या आणि इथं वाढल्या 171. हे इथं कमी झाल्या. 12 जागा डायरेक्ट मायनस. 183 मधून 12 मायनस 171 उरलं. जिंकल्या किती? आता त्या बाबरी मस्जिदीचा इम्पॅक्ट आणि मुंबई सिरियल बॅचचा इम्पॅक्ट याच्यावर दिसून पडते. तर त्याच्यानंतर ठीक आहे, इथं पहा 73 जागा 1995ले 73 जागा 1995ले 73 जागा ह्या 117 पैकी 73. 117 पैकी 73 म्हणजे लय मोठ्या झाल्या. BJPनं जिंकल्या आणि 65 जागा ह्या ठीक आहे 171 पैकी 65 जागा ह्या शिवसेनेने जिंकल्या. याच्यातही पर्सेंटेज BJPचं जास्त आहे. पहा आता हे काढून पहा. 117 पैकी 73 ठीक आहे, म्हणजे जवळपास ठीक आहे जवळपास 60-65% जवळपास जागा ठीक आहे 117 ना ठीक आहे 12 पंचे 60 12 कम 72 60% घरात. किती टक्क्याच्या घरात? 60% घरात पठ्ठ्यानं जागा जिंकल्या BJPनं. आणि इथं ठीक आहे इथं 17 ठीक आहे 17 पाची किती होते बे चोट्ट्या ठीक आहे 16 पंच 80 17 पाची 85. तर इथं तुम्हाला सांगतो यायनं जागा 17 चौक 68 40 38% जिंकल्या. 38%च्या आसपास असं मी हे अंदाजी काढलं. ठीक आहे, म्हणजे BJPचं जागा जिंकण्याचं प्रमाण जास्त होतं. मग त्यानं मागणी केली ना का तुम्हाला जागा जास्त देऊन तुम्ही कमी जिंकता. याचा अर्थ आमचं मतदान जास्त आहे, आम्हाला लोक जास्त फेवर करून राहिले. आणि ठीक आहे 23 जागा प्लस झाल्या. ठीक आहे, म्हणजे 1990च्या इलेक्शनपेक्षा 23 जागा प्लस झाल्या. इथं पहा ना इथं किती जिंकल्या होत्या. 105 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. ठीक आहे, आणि 52 याच्या 42 52. ठीक आहे, इथं पहा आता 73 23 यार्ड झाल्या आणि इथं 65 21 यार्ड झाल्या. 21 जागा डायरेक्ट आल्या. ह्या डायरेक्टली अटॅक काँग्रेसवर होता. ह्या काँग्रेसच्या जागा कमी झाल्या कारण काँग्रेसचं बरेचचं वर्चस्व होतं महाराष्ट्रात. मग आली 1900 ठीक आहे 99ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची. 1999च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ठीक आहे हे फॉर्म्युला ठरला 117 आम्ही लढीन. ठीक आहे, काही मित्र पक्ष घेतले. ठीक आहे, तेव्हा जे
NDA म्हणून एक गठबंधन स्थापन केलं होतं अटल बिहारी वाजपेयीनं, NDA, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, NDA. ठीक आहे. तर हे जे NDA आहे तर हे 22 पक्ष, पहिले 15 होते आणि शेवटी तर 22 मित्र पक्ष घेऊन 5 वर्ष सरकार चालवलं अटल बिहारी. पहिले 13 दिवस, मग 13 महिने आणि मग कुठं 5 वर्ष चाललं अटल बिहारी वाजपेयी सरकार. 2 वेळा, एक वेळा तर अल्पमतात येऊन पडलं, एक वेळा अविश्वास ठराव पडलं. ठीक आहे, ठराव त्याच्यावर दाखल झाला 13 महिन्यानं, एका मतानं सरकार पडलं म्हणलं अटल बिहारी वाजपेयीचं. तर 1999 NDA होतं. शिवसेना हे NDAचा गट होती. तर NDAच्या मित्र पक्षाला सीटा द्यायच्या होत्या, यायनं यायच्या कमी नाही केल्या. या शिवसेनेला म्हणे तुमचा रेशो कमी आहे जागा जिंकाचा, तर आपण का करू, बाकीचे जे लोक आहे त्याला सीटा देऊ, बाकीचे जे चिल्लर चाल्लर पक्ष आहे तर त्याला 10 जागा देऊ. तर 10 जागा यायच्या कापल्या कोणाच्या, शिवसेनेच्या. शिवसेनेला 10 जागा द्यायला लावल्या का तुम्हीच 10 जागा द्या. ठीक आहे. आणि 10 जागा दिल्या आणि निवडणूक झाली. तर 1900, लक्ष द्या, तर 1900, आता हे बा इथं सरकार बसलं म्हणलं, याची जर बेरीज मारान, ठीक आहे, इथं 95ला सरकार बसलं, 95 ते 99 पर्यंत महाराष्ट्रात, ठीक आहे, शिवसेना BJPचं सरकार होतं. तेव्हा मुख्यमंत्री जोशी साहेब होते, ठीक आहे, शिवसेनेचे तेव्हा. ठीक आहे, तेव्हा बांधकाम विभागाचे प्रमुख होते. तेव्हा ह्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे गिवे नितीन गडकरी साहेबाच्या हातचा होय. ठीक आहे, ते पहिला एक्सप्रेस वे आहे भारतातला. तर ते तेव्हा, ठीक आहे, ते जे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर आहे ना, बिल्ड, ठीक आहे, BOT, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, हे युरोपातून आणलेली पद्धत होय. कंपन्यांनो रस्ता बांधा चोट्यो, ठीक आहे, पैसे वसूल करा, टोल टॅक्स आकारून, आणि मग तुमचे पैसे निघाले का आमच्या नावानं करून द्या. म्हणून तर नितीन गडकरी साहेब वारंवार म्हणते, मला पैशाची चिंताच नाही म्हणते. का पैसे लागूनच कुठं राहिले तुम्हाला, पैसे कुठं लागून राहिले, पैसे कुठं आहे, पैसे कंपन्याचे, टोल तुमच्या उरार, पैसे कायचे भेंड्याचे लागणार आहे, इथं पैसे बिशे नाही लागत. नितीन गडकरी साहेब पैसे काय, पैसे लबालब आहे म्हणते, पैशाची मला चिंता नाही. चिंता काऊन नाही आहे, तर प्रायव्हेट कंपनी आहे ना, टोल कोणावर आकारणार आहे. आता समृद्धी बांधला तर टोल आहे ₹1.86 प्रति किलोमीटर का 73 पैसे प्रति किलोमीटरचा टोल आहे आता समृद्धीवर. तुम्ही पहा मग कसं आहे. 1 किलोमीटर चालला समृद्धीहून का तुझ्याकडून तेवढे पैसे वसूल. तू रिवर्स जरी आला, ठीक आहे, पलटून तुझं गाव मागं गेलं ना, आला पलटून, तरी त्या तेवढा टोल बसन. मग हे समजून घ्या. म्हणून हे पैसे नाही म्हणते, हे खतरनाक आहे यायची पॉलिसी. मग आता 10 सीटा यायच्या कमी केल्या. ठीक आहे, आणि इथं सरकार बसलं होतं, इथं यायच्या जागाची बेरीज करा, तर हे 5 आणि 3 8, ठीक आहे, आणि 7 आणि 7 13, ठीक आहे, 5 आणि 3 8 आणि 7 आणि 7 13, 138. यायले जागा पाहिजेच किती होत्या, तर 7 जागा 7-8 जागा पाहिजे होत्या. ठीक आहे, त्या घेतल्या आणि बरोबर सरकार स्थापन केलं. बरोबर, कारण त्याच्यापाशी सीटा जास्त होत्या गठबंधनमध्ये. मग आता इथं पहा, ठीक आहे, आता इथं काय झालं, तर इथं यायच्या जागा कमी झाल्या. ठीक आहे, 1999च्या निवडणुकीत 117 जागा डायरेक्ट 56 जागावर BJP आली. किती जागावर आली, डायरेक्ट 56 जागावर आली. ठीक आहे, बोय पोट्यो, आवाज गिवाज बरोबर आहे का पाहून घ्या, पाहून घ्या, आवाज बरोबर आहे का तर. ठीक आहे, मग आता 56 जागावर, ठीक आहे, BJP आली. BJPच्या 9 जागा कमी झाल्या, 9 जागा कमी झाल्या. 1995 पेक्षा 9 घटली. ठीक आहे, 9 का बे जास्त घटली असं. ठीक आहे, 73 56 जास्त न घटली ना. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, 56 जागावर आली. आणि शिवसेना, ठीक आहे, शिवसेना 69 जागावर आली. किती जागावर आली, 69. तर शिवसेनेच्या जागा ज्या आहे, तर ह्या शिवसेनेच्या 4 जागा प्लस झाल्या. ते बा 65 प्लस 4 जागानं प्लस झाली आणि इथं BJP कमी झाली. ठीक आहे, मग आता इथं जर सरकार बसली नाही, मग 2004ले पहा, 2004ले महाराष्ट्राच्या विधानसभेत यायनं फॉर्म्युला पुन्हा बदल केला. ठीक आहे, आता नाही बरोबर आहे लाईट. ठीक आहे, हां मधात लाईट पडून राहिला का, ह्या लाईट बंद कर. ठीक आहे, ह्यावाला लाईट बंद कर मधात, तो ट्यूबलाईट बंद कर, तो तिकडला. ठीक आहे, बे पोट्टे तो ट्यूबलाईट चालू आहे का, हो तो तिकडला ट्यूबलाईट चालू आहे आणि ह्या लाईट बंद कर. तर 2004ले, ठीक आहे, 2004ले BJPनं 117 जागा लढवल्या. 111 जागा स्वतः आणि 6 आपल्या मित्र पक्षाला दिल्या. आणि शिवसेनेनं 163 जागा लढवल्या आणि 8 आपल्या मित्र पक्षाला दिल्या. फॉर्म्युला तोच, 2004ले तोच फॉर्म्युला होता. बाळासाहेब ठाकरे जिवंत होते. ठीक आहे,
बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत ह्या फॉर्म्युला होता. ठीक आहे. त्याच्यात मधात प्रमोद महाजन याची हत्या झाली होती. ठीक आहे. तर मग आता पहा आता इथं ठीक आहे आता इथं 54 जागा BJPनं जिंकल्या. म्हणजे याच्या अगोदरमध्ये 56 होत्या. हे पहा हे 56 होत्या. 2 जागा पुन्हा कमी झाल्या. म्हणजे BJPचं वर्चस्व कमी होत गेलं. इथं 2 जागा BJPच्या कमी झाल्या आणि इथं 62 69 वरून 62 वर आलं. 7 मायनस झाल्या कोणाच्या शिवसेनेच्या. शिवसेनेनं ते जे होती म्हणजे बाबरी मस्जिद नंतरचा जो कालखंड होता त्याच्यात बमाड जागाचा स्कोप करून घेतला. खूप वाढले. मग त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं कमी होत गेल्या. तर शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आणि BJPच्या जागा कमी झाल्या. 2009 मध्ये आता पहा ठीक आहे ए भाऊ आता पहा 2009 मध्ये BJPनं ठीक आहे BJPनं जागा वाढून घेतल्या. आता थोडेसे थकले होते ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे थकले होते. ठीक आहे. तर यायनं आपल्या जागा बरोबर वाढून घेतल्या आणि जागाचा फॉर्म्युला 119 जागा आम्हाला द्या म्हणे आणि 6 आमच्या मित्र पक्षाले आणि डायरेक्टली कमी करून टाकल्या म्हणलं. डायरेक्ट 125चा फॉर्म्युला ठरवला. 125 आम्ही लढतो बाकीच्या तुम्ही लढा. पहा थोडंसं पद्धतशीर वाढवल्या जागा प्रेमानं थोडं वाढवलं. ठीक आहे. मग आता याच्यात तुम्ही पहा याच्यात 46 जागा जिंकल्या. म्हणजे 125 पैकी 46 जागा BJPनं जिंकल्या. ठीक आहे. त्याच्यात मित्रपक्ष घेऊन आले. त्याच्यानंतर शिवसेनेच्या 163 जागा शिवसेना लढली. मित्रपक्षाला 3 दिल्या 160 होता. याच्यात 44 जागा शिवसेनेनं जिंकल्या. आताही BJPचं वर्चस्व जास्तच आहे. BJPनं जास्त जागा काढल्या. BJP 8 जागानं मागच्या निवडणुकीपेक्षा म्हणजे ह्या निवडणुकीत 54 होत्या इथं 8 जागानं मायनस गेली आणि इथं शिवसेना 62 होते 44 वर आली 18 जागानं मायनस झाली. 2009 चांगला दणका भेटला BJP आणि शिवसेना दोन्ही पक्षाले. समजलं का. तर आता हे जे 2004 म्हणजे इथं जे 1999 आणि त्याच्यानंतर 2004 या काळात नवीन पक्ष जन्माला आला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस. म्हणजे 99च्या अगोदरच आला 99 आला. ठीक आहे. शरद पवार साहेब काँग्रेसमधून बाहेर पडले पण त्यानं राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादीनं बऱ्याचशा जागा काबीज केल्या. ह्याचा इम्पॅक्ट शिवसेना BJP आणि काँग्रेस या तिन्ही पक्षावर पडला. समजलं का. तिन्ही पक्षावर ऑब्विसली पडणार आहे. कारण ठीक आहे मोठं एक नेटवर्क होतं पवार साहेबाचं आणि पवार साहेबाचं प्रचंड मोठं नेटवर्क असल्यामुळे महाराष्ट्रात एक त्यानं नवीन वलय तयार केलं. इव्हन राष्ट्रीय पक्षाचा दर्जासुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं त्याच्या पक्षाला दिला. राष्ट्रीय पक्ष होता. ठीक आहे. त्याच्यासोबत एक माणूस आला होता मोठा त्या मेघालयचा संगमा PV संगमा. ठीक आहे. तो लोकसभेचा सभापती होता काही दिवस. तर तो PV संगमाचे पोरं काही दिवस मग त्यानं त्या पोरानं राष्ट्रवादीसोबत पटलं नसन. कारण राष्ट्रवादी इकडं एकदम त्या कोणत्यात एकदम राष्ट्रवादी ते घडायले कोणी तिथे विचारे नसन. तर त्यानं स्वतःचा पक्ष स्थापन केला. मग त्या पोरानं त्याची बहीण आहे राजकारणात म्हणजे त्याची पोरगी आहे PV संगमाची आणि त्याचा पोरगा आहे दोघंही राजकारणात आहे. तर तिकडंपर्यंत होता. ठीक आहे. तर त्याचा काही क्रायटेरिया आहे. ठीक आहे. ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देत असेल तर त्याचा काही क्रायटेरिया आहे. तो क्रायटेरिया ठीक आहे एका व्हिडिओमध्ये घेतला आहे का इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा देते. तर तो तिकडं पहा कारण व्हिडिओ लई लंबा होत जाईल. मग हे सगळ्या जागा कमी होत गेल्या. याच्या कमी होण्यामागचं कारण राष्ट्रवादी आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर 2014 इथं आली मोदीची लाट. म्हणजे 2009 मध्ये ठीक आहे 9 मध्ये केंद्रात मनमोहन सिंगाचं सरकार काँग्रेसचं होतं. महाराष्ट्रातही सरकार 2009 मध्ये काँग्रेसचं होतं. ठीक आहे. मग आता हे काँग्रेसचं सरकार असताना येऊन जाऊन देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेत डायरेक्ट ह्या कॅगचा अहवाल ह्या घोटाळा आदर्श घोटाळा अमका घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा येऊन जाऊन कॅगच दाखवे. आता कॅग दाखवतच नाही देवेंद्र फडणवीस साहेब अजिबात नाही दाखवत. ठीक आहे. कॅग गुंडाळून ठेवला आहे सध्या. कॅगचा अहवाल दाखवला का शेरेच राय. ह्या याच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले काँग्रेसवर. ठीक आहे. कोणता घोटाळा तर स्पेक्ट्रम घोटाळा कोळसा घोटाळा एकही दोषी नाही सापडलं. त्याच्यानंतर कॉमनवेल्थ घोटाळा हा भकाभक घोटाळे उरावर आले काँग्रेसच्या. 2009 नंतर असा माहोल तयार झाला भारतात का BJP येतेच. लय लोकांना वाटलं का लय दिवस यायलेच निवडून दिलं बा आता BJPला द्या. तर BJPनं अच्छे दिनच आणले आपल्यासाठी आहे का नाही. 430चं सिलेंडर कचकन 1130
आजचे दिन होय 67चं पेट्रोल घे शेकून 106 रुपये, आता 110 112वर नेलं तर घे ना काय शेकून, तू काही टेन्शन नको घेऊ, चल दे मस्त, आजचे दिन आहे, काय बोललाच नाही, मन की बात करायची. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, 2014 काय म्हटलं, 2014 प्रचंड मोदीले भारताच्या मीडियानं प्रमोट केलं, प्रचंड मोदी मोदी मोदी. हा टॅगलाईन आल्या, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. हा लोकांच्या तोंडात मोदी, एवढी भयंकर लाट होती. आता बा इथं का झालं, आता ह्या BJPले प्रचंड मोठा मुद्दा भेटला का आमची प्रचंड मोठी लाट आहे महाराष्ट्रात, प्रचंड मोठी लाट आहे. तुम्हाला सांगतो, लोकसभेची 2014ची निवडणूक बरोबर सोबत लढली. 2014ले बरोबर सोबत लढली म्हणलं. 2014ची लोकसभेची निवडणूक शिवसेना BJP, ठीक आहे, शिवसेना आणि BJP सोबत लढली भाऊ. हे पहा, हे का सांगून राहिलं, सोबत लढली. आणि लगेच तिथून 5 महिन्यानं विधानसभेच्या 4 ते 5 महिन्यानं विधानसभेच्या निवडणूक आहेत महाराष्ट्राच्या. तिथून हे निवडणूक जेव्हा आली, डायरेक्ट हात झटकले, सांगितलं का आता लोकसभेत आमच्या बमाड सीटा निघाल्या, आता तुम्हाला जर निवडणूक लढायची आहे तर आम्हाला आता 180च्या वर जागा लागन, बाकी तुम्ही पाहत बसा. शिवसेना म्हणे एवढ्या जागा देऊ नाही शकत बा आम्ही, ठीक आहे, आमचंही काही वोट बँक आहे. तर शिवसेनेनं युती तोडली. पहिल्यांदा 2004ले विधानसभा निवडणुकीमध्ये 2004ले नाही बे 2014ले, ठीक आहे, मोदीची एवढी लाट होती, ते लोकसभेत पाहिलीच होती. मग शिवसेनाही पाहिली, बंद्या जगा नाही पाहिली ना, भारतातल्या लोकही नाही पाहिली. आता आम्ही तुमच्यासोबत, जर तुम्ही आम्हाला 180च्या वरचा फॉर्म्युला देत असाल, आम्हाला 180च्या वर जागा, म्हणजे जो पहिल्यांदा शिवसेनेला 183 जागा दिल्या होत्या तो फॉर्म्युला आता आम्हाला पाहिजे. तुम्ही बाकीच्या लढवा, 180च्या वर आम्हाला द्या. नाही म्हणे शिवसेना कशी हो म्हणणार आहे, कारण त्याच्या, ठीक आहे, त्याचे मग एवढे मोठे लोक नाराज झाले असते ना भाऊ. कारण ठीक आहे, जेव्हा गठबंधनमध्ये लढते तर वर्धा मतदारसंघात शिवसेनेचा माणूस दिला तर BJPचा देता येत नाही, BJPचा दिला तर शिवसेना देता येत नाही. मग शिवसेनेचे लोक BJPचा उभा असेल तर त्याला मतदान करते, इनडायरेक्टली वोटिंग पर्सेंटेज वाढलं का निवडून आला, हे त्याचं लॉजिक आहे. मग आता इथं ठीक आहे, डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते जर तुम्हाला जमत नसेल ते सगळं ठीक आहे, त्याच्यासोबत मिटिंगा झाल्या, आता याच्यात आता हे निवडणूक हे गठबंधन तोडण्यामागचं, ठीक आहे, ह्या जो पाठिंबा काढण्यामागचं कारण होतं, जे सोबत लढले पाठिंबा काढण्यामागचं कारण का, तर 2012ले बाळासाहेब ठाकरे याचा मृत्यू झाला. आणि मग ठीक आहे, शिवसेना आली उद्धव ठाकरे साहेबाकडं. तर उद्धव ठाकरे साहेब बिचारे साधे माणसं आहे, ठीक आहे, त्याला काही एवढं राजकारणातलं समजत नाही. आता पण त्याला एवढं समजे का 180 सीटा यायला आपण देऊ नाही शकत. तर इथं जर बाळासाहेब ठाकरे असतं ना, तर इथं ठीक आहे गठबंधन ठेवा लागलं असतं. यायनं गठबंधन तोडलं BJPनं. त्याला माहीत आहे मोदीची लाट आहे, आपल्या सीटा येणी हाव जिंकून येते. आणि हे तुम्हाला सांगतो, बाळासाहेब ठाकरेचा मृत्यू झाला, लोकसभेची निवडणूक BJPनं जिंकून लढून घेतली, आणि मग इथं झाला यायचा खेळ, आणि यायनं गठबंधन विधानसभेच्या निवडणुकीत तोडलं. आणि मग ठीक आहे, BJPनं जागा लढवल्या 260, आणि मित्रपक्ष जे होते NDAचे, ठीक आहे, तो त्याच्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले, त्याच्यानंतर जानोरकर, ते सांगणार आहे मी, पुढं आहे स्टोरी त्याची, ठीक आहे. 2014ले जानोरकर, खोत, ठीक आहे, हे जे लोक होते, तर ह्या लोकायले ठीक आहे यायले दिल्या 20 जागा, ठीक आहे, 20 म्हणजे 28 जागा, आणि हे लढले 260 जागावर. आता तुम्हाला सांगतो 260 पैकी 122 जागा BJPनं जिंकून आणल्या. मोदीची लाटच तेवढी होती ना, काय मी मतदान केलं मोदीने, लोकांना लाटून फेक त्याबे खरंच केलं. पण तिथून मला 3 वर्षात अनुभव आला, फालतू मतदान केलं, ठीक आहे. बाकी तुम्ही पाहत बसा, मी त्याच्यानंतर BJPला मतदान नाही केलं. मग आता ठीक आहे, हे लक्ष द्या, आता इथं 122 जागा जिंकल्या. तुम्हाला सांगतो 2009ले 46 जागाची BJP, 46 जागाची BJP डायरेक्ट 122 जागावर गेली. डायरेक्ट सरकार स्थापन करण्याच्या याच्यात पाहिजे नाच किती भाऊ, आता 23 जागा तर पाहिजे.
145ले 288ची विधानसभा, महाराष्ट्राची विधानसभा 288. शिवसेनेनं औकातल्यासारख्या 282 लढून टाकल्या. ठीक आहे, शिवसेनेला बम वाटलं. ठीक आहे, जे सतरंजा उचलत होते त्याला आमदारकीची सीट भेटून गेली शिवसेनेत. आणि मग ठीक आहे, शिवसेनेच्या जागा किती निवडून आल्या तर 63. शिवसेनेनं 283 282 जागा ठीक आहे निवडणूक लढवली, 63 जागा जिंकून आल्या. मग आता हे 63 जागा जिंकून आल्या. ठीक आहे, 63 जागा जिंकून आल्या. इथं 19 प्लस झाली, कारण कमी झाल्या होत्या शिवसेनेच्या जागा. 2009ले 44 जागा होत्या, 44 वरून 19 वाढल्या, 19 वाढल्या, 63 जागा शिवसेनेच्या झाल्या. आणि बीजेपीच्या 122 76 जागा प्लस झाली बीजेपी. एवढी भयंकर मोदीची लाट होती. ठीक आहे, मग 2019 आलं. ठीक आहे, मोदीची लाट ओसरली. ठीक आहे, लोकायले अच्छे दिन कयाले आले. लोकायले 100 स्मार्ट सिट्या निर्माण झाल्या भारतात सिंगापूरसारख्या. ठीक आहे, जागोजागी स्मार्ट सिट्या दिसन. आदर्श ग्राम निर्माण ठीक आहे आदर्श गावं निर्माण केले एका आमदाराले. ठीक आहे, एका आदर्श सांसद गाव आदर्श आमदार गाव निर्माण केले महाराष्ट्रात. अरे बापरे, एवढे आदर्श गाव आहे का? गावच गाव आहे. जागोजागी गल्ल्या गल्ल्यात गाव भेटेल तुम्हाला आदर्श. ठीक आहे, अच्छे दिन आले. ठीक आहे, महागाई प्रचंड कमी झाली. एवढी महागाई कधीच कमी नाही झाली. ठीक आहे, ह्या लोकायले पोट्याले रोजगार भेटले. ठीक आहे, गल्लोगल्ली पोट्यानं पकोड्याचे ठेले टाकले आणि रोजगारच रोजगार. ठीक आहे, मन की बात झालीच नाही, पुरी कामकीच बात झाली भारतात. आणि मग 2019ले बीजेपीले वाटलं का आता आपलं वर्चस्व मोदीची लाट ओसरली आहे. आणि मोदीची लाट ओसरली आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस 2019ची जी लोकसभा होती, अमित शहा मुंबईत उद्धव ठाकरे साहेबांसोबत मीटिंग निवडणुकीच्या अगोदर. का काही नाराज नका हो, मागच्या वेळेस थोडीशी नाराजी झाली, टेन्शन घेऊ नका, सगळे बरोबर होईल, आपण सोबत राहू. तुम्ही आम्हाला तर बाहेरून पाठिंबा दिला 2014मध्ये, काही विषय नाही आहे. ठीक आहे, तसंही आपण सोबतच होतो. मागच्या वेळेस आपण पाठिंबा काढला. ठीक आहे, हे काही मला तरी योग्य वाटलं नाही. आपण आता 2019 सोबत लढू. ठीक आहे, फॉर्म्युला ठरला उद्धव ठाकरे साहेबाच्या म्हणण्यानुसार. त्याचं म्हणणं असं ठरलं का 50-50चा फॉर्म्युला ठरला. 24-24 जागा लोकसभेच्या लढाच्या आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या सुद्धा जागा 50-50चा फॉर्म्युला ठेवायचा. आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री बीजेपीले आणि 2.5 वर्ष शिवसेनेले, असं उद्धव ठाकरे साहेबाच्या म्हणण्यानुसार. बीजेपीचं म्हणणं असं नव्हतं. ठीक आहे, जेव्हा सरकार स्थापनेत येणार होतं तेव्हा ते बीजेपी पलटली. तर आता बीजेपीच्या म्हणण्यानुसार असं काही ठरलं नव्हतं म्हणते. आता बंद रूममध्ये ह्या 2-3 लोकांनाच माहीत. ठीक आहे, अमित शहा, उद्धव ठाकरे, ठीक आहे, देवेंद्र फडणवीस, या मोजक्या काही लोकांना माहीत. ते त्याचं त्याला माहीत, पाप पुण्य. ठीक आहे, तर पण 50-50 फॉर्म्युला ठरला. मग लोकसभेची निवडणूक झाली आणि पुन्हा बीजेपीनं 2014पेक्षा जास्त बहुमत घेतलं लोकसभेत. अन भाऊ 303 जागा एकटी बीजेपी घेऊन आली म्हणलं. प्लसमध्ये प्लस, सरप्लस 273चा लोकसभेतला जादुई आकडा पार करून. ठीक आहे, जादुई आकडा पार करून 303 जागा स्वतः एकट्याच्या आहे. 340 जागा मित्र पक्षाच्या एनडीएच्या आहे. म्हणजे काहीच बालबाका नाही करू शकत आपण यायचं 5 वर्ष. फक्त श्रीलंकेसारखं झालं मग काही सांगता येत नाही. असं होऊ नये भारतात. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. आपण कधीही हिंसेले वाव दिला नाही. आपण अहिंसेनं राहायचं. ठीक आहे, अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करण्याचे अधिकारसुद्धा भारतीय संविधानानं दिले आहे आणि कलम 19मध्येच आहे ते. ठीक आहे, मग जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार भारताच्या संविधानानं दिला आहे. तर शांततापूर्ण मार्गानं 2019ले मग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये प्रोग्राम असा झाला का हे जे बीजेपी आहे, बीजेपीनं फॉर्म्युला ठरला 50-50. तो तुम्हाला सांगतो इथं बरोबर राबवला लोकसभेत. इथं राबवताना मात्र त्यानं थोडासा डाव खेळला. का ते म्हणते बीजेपी म्हणते का 164 जागा आम्ही लढवतो. 164 जागा लढवल्या म्हणलं. लढवल्याची गोष्ट कोण राहिलो आहे? हे लढवल्याचीच गोष्ट. यायचा गेम काय आहे हे पाहता. ठरलं का 50-50. 50-50 म्हणजे अर्ध्या अर्ध्या 288. 144 तुम्ही, 144 आम्ही, असा गेम होणार होता. असं ठरलं होतं. असं उद्धव ठाकरे साहेब म्हणे. तसंच ठरलं. पहा समोर का झालं. ॲक्च्युली जागा बीजेपीला 164 भेटल्या कशा, ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता.
ठीक आहे. आणि इथंच खरी गेम आहे. ठीक आहे. आता खरा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. इथं पहा का गेम केला आता. हां, BJPनं 164 जागा लढवल्या, 144 जागा, याच्यानंतर जागा 20+ कशा झाल्या. हां, 50-50चा फॉर्म्युला ठरला मग. त्याच्यात 105 जागा जिंकल्या. आताची निवडणूक हे आता जे सरकार आहे त्याचा प्रोग्राम आहे. 105 जागा, 164 लढवल्या, 105 BJP जागा जिंकून आली. पण मात्र 122 पेक्षा 105 17नं मायनसच आहे. सरकार गठबंधनमध्ये होतं BJPच्या. एकटे लढले, एवढी मोदीची लाट होती का एकट्या याच्यात 122 काढल्या. गठबंधन असून गड्ड्यात गेली, कारण लोकायले अच्छे दिन माहीत पडले. ठीक आहे. मग 105 वरून 117 17 मायनस 164 पैकी 105 जिंकल्या. शिवसेनेनं 126 लढवल्या. आता शिवसेना 144 वरून इथं मायनस कशी झाली. ठीक आहे, हे बी पाहू आपण. तर 126 जागा लढवल्या, 126 पैकी ठीक आहे 56 जागा जिंकली. त्याच्यात बी शिवसेना 7नं मायनस झाली या निवडणुकीत 2014च्या निवडणुकीपेक्षा. आता ह्या गेम कसा झाला, 20 जागा इथं वाढल्या कशा, आहे का नाही. हे सर्वात मोठी सर्कस आहे. आणि मग त्याच्यानंतर फुटपाट कसं झालं ते आपण पाहणार आहे. तर बापा ठीक आहे, लय आहे तुम्ही. ठीक आहे, मजा येऊन राहिली तुम्हाला. लेका 3 हप्ते लागले डाटा कलेक्ट करायला. ज्या लोकायले आपले ऑनलाईन कोर्स घ्यायचा आहे त्यानं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. ज्याला MPSC फाउंडेशन बॅच, पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी असे वेगवेगळे कोर्स लावायचे आहे त्यांना फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. ह्या ॲप्सवर मोबाईल नंबर टाका, कसकन OTP येते तो टाका आणि स्टुडंट लॉग इन करा. आणि तिथं बरेचसे वेगवेगळ्या सब्जेक्टचे पॅकेज आहे. पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आहे, ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, इतिहास आहे, विज्ञान आहे, ठीक आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, मॅथ, रिझनिंग आहे. एवढे सब्जेक्ट पाहिजे ते MPSC फाउंडेशन बॅच एव्हरग्रीन पॅकेज आहे, घेऊन घ्या. तर तिथं जाऊन तुम्ही पॅकेज घेऊ शकता. ज्या लोकांना आपल्या चॅनलले सबस्क्राईब नसन केलं तर फेसबुक पेज आहे आपलं नितेश कराय नावानं, त्याला ला. इंस्टाग्राम आहे बे डोंबड्यो, 60,000 लोक झाले आहे त्याच्यावर, त्याला ठीक आहे इंस्टाग्रामले फॉलो करून टाका. आणि यूट्यूब चॅनल आहे. लय लोक पाहते पण सबस्क्राईब नाही करत. पहिले सबस्क्राईब करा भाऊसाहेब. 7,000 लाईव्ह आहे लेकोन, अर्ध्या लोकांनी त्याच्यात सबस्क्राईब नाही केला आहे. फुकटाचे व्हिडिओ पाहता तर एक तर सबस्क्राईब तर मारून द्या का. व्हिडिओ आला तर नोटिफिकेशन येते, मलाही बरं वाटते, लोकांना दाखवायला बरं होते. ठीक आहे, 10 लाख झाले तर पटकन लेखा मले का सिल्वर आली बे, गोल्ड बटन येऊन जाईल. तर मारा कसं ठीक आहे. नुसते फुकटाचे व्हिडिओ पाहते, फुकटे लेखायचे. ठीक आहे, घ्या, शिवाय ऐका लागते. मग आता पहा, आता गेम पहा. आता गेम इथं आहे. ठीक आहे. आणि ह्या गेम पहा, बरोबर समजून घ्या. ह्या गेम कोण्या पुस्तकात भेटणार नाही, पेपरात भेटणार नाहीत. 3 हप्त्यापासून थेट धंदे करून राहिलो तुम्ही. हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रिझल्ट याच्या पहिलेच ठीक आहे व्हिडिओ बनवणार होतो मी. ठीक आहे, पण व्हिडिओचा डाटा तयार होता झाला. डाटा अबे किती शोधा लागला, कुठून पाहा लागलं मले माहीत. मग आता 2019 तर हे लढवल्या. 164 लढवल्या. मी तुम्हाला सांगितलं 50-50चा फॉर्म्युला. आता 105 जिंकल्या 17 मायनस, 126 लढवल्या 56 जिंकल्या 7 मायनस. आता गेम पहा, फॉर्म्युला ठरला 50-50. तुम्हाला सांगितलं ना फॉर्म्युला ठरला आता 50-50. लोकसभेत 50-50, विधानसभेत 50-50. 50-50 ठरला. मग आता लक्ष द्या, आता 50-50 फॉर्म्युला ठरला. त्याच्यात असं ठरलं का 135 जागा BJPनं लढवायच्या आणि 135 जागा शिवसेनेनं लढवायच्या. झाल्या 270. महाराष्ट्राच्या विधानसभेत जागा आहे 288. ह्या आकडा लक्षात ठेवला. मग सर 18 जागाचं का, तर 18 जागा मित्र पक्षाला द्यायच्या होत्या. जे सोबती होते NDAचे जे सोबती होते त्याला द्यायच्या 18 जागा. त्या 18 जागा BJPनं आपल्याकडे ठेवून घेतल्या का, हे आम्ही मित्र पक्षाला देऊ आपल्या NDAच्या. बरोबर, ठीक आहे. आता इथं उद्धव ठाकरे साहेब होते. इथं उद्धव ठाकरे साहेबाला नाडवलं का ह्या 18 जागा बा ह्या आता आम्ही पाहतो. आता तुम्हाला त्याच्यात सांगतो, याच्यात बी उद्धव ठाकरे साहेबाच्या 9 जागा 135च्या 9 जागा डल्ला मारला. ठीक आहे, BJPनं 135नं 9 ह्या जागा झाल्या 144. ह्या ज्या 18 जागा मित्र पक्षाला द्यायच्या होत्या याच्यातल्या 6 जागावर डल्ला, पुन्हा 6 जागावर डल्ला मारला. पाहतो लय खतरनाक आहे.
ह्या 9 जागा 135 9 बी जे पीच्या झाल्या 144. यायच्या 135मधून 9 गेल्या, यायच्या झाल्या 126. 126 जागा झाल्या. खोकला झालाय, मरत नाही, टेन्शन नका घेऊ. इतक्या लवकर जातो का मी? तर 126 झाल्या, 135मधून 9 गेल्या, 126. हां, 144 ह्या 9 यायनं बरोबर मारल्या डल्ला. 144 झाल्या, ह्या 18मधल्या 6वर पुन्हा डल्ला मारला बी जे पीनं. हां, टोटल यायनं जागा केल्या बरोबर आपल्या 150. किती? 150 जागा केल्या. आता विषय असा झाला, 150 जागा बी जे पीच्या. पहा आता नवीन फॉर्म्युला तयार झाला. ठरला होता 50-50, ठरला 50-50. इलेक्शन जवळ येतपर्यंत गेम. म्हणजे बी जे पी लय खतरनाक पार्टी आहे, लय समोरचा विचार करते, लय म्हणजे खूप समोरचा. बरोबर त्यानं 150 जागा बरोबर वाढून घेतल्या आपल्या. 50-50चा फॉर्म्युला ठरला. 150 जागा बी जे पीच्या आणि शिवसेनेच्या जागा 126वर शिवसेनेला समटून टाकली. 50-50चा फॉर्म्युला गेला खड्ड्यात. त्याच्या 9 जागेवर डल्ला मारला आणि 12 जागा ठरल्या. हे 18पैकी 6 जागा मित्र पक्षाच्या बी जे पीनं घेतल्या, उरल्या 12 जागा. आता इथं बा ह्या जो 12 जागाचा गेम आहे, इथं बा बी जे पी का करते? ह्या 12 जागा हडपते म्हणलं बी जे पी. मले काही करायचं नाही, मी ह्या डाटा सांगून राहिलो, तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. आता ह्या ज्या 12 जागा लढवणार होत्या, मित्र पक्षाला देणार होत्या, ह्या जागा बी जे पीनं कशा कॅप्चर केल्या पाहता. इथं खरी मेख आहे, ठीक आहे. मग आता 150 जागाचा नवीन फॉर्म्युला तयार झाला. 150 बी जे पी. आता हे पहा, हे 50-50 सोडून तिथं गेलो तर 12 जागा मित्रपक्ष, शिवसेना 126. मग आता हे ठीक आहे, हे माणसं एन डी एमध्ये आणली आहे ना बरोबर का? आपल्याला जर जागा जिंकायची आहे तर आपल्याला यायच्या कम्युनिटीचं मतदान लागण. राजूभाऊ शेट्टी स्वाभिमान शेतकरी संघटना आहे. स्वाभिमान शेतकरी संघटनेले राजूभाऊ शेट्टीले म्हणे 2014च्या निवडणुकीत तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही खासदारकी घ्या, ठीक आहे, तुम्ही मस्त खासदार व्हा आणि निवांत राहा. स्वाभिमान शेतकरी संघटना हा पक्ष एन डी एच्या गटात गेला, म्हणजे नरेंद्र मोदी यायच्या गटात गेला. एन डी एमध्ये यायनं पाठिंबा दिला, यायला खासदार केलं. शरद जोशी यायच्या शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेला हा पक्ष आहे, स्वाभिमान शेतकरी संघटना. अन हे मेंबर ऑफ पार्लमेंट होते, पण यायचं बी जे पी सोबत पटलं नाही, तर यायनं एन डी एमधून मग काढता पाय घेतला, ठीक आहे. यायचं आणि यायचं खटकलं. हे एकाच ठीक आहे दाणीपाड्यात बसणारी माणसं होती, सदाभाऊ खोत आणि हे, ठीक आहे, एकाच पंक्तीत बसणारे आपल्या भाषेत. मग विनायक मेटे हे तर भाऊ ठीक आहे, हे तर असे नेते होते, यायना मराठा, एक मराठा लाख मराठा, मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे याचं आंदोलन ह्या माणसानं गाजवलं. मुंबईपासून तर चंद्रपूरपर्यंत 10-10 लाख लोकांचे मोर्चे काढले. शिवसंग्राम नावाची संघटना होती यायची. कोणाची? विनायक मेटे. आता त्याचा मृत्यू झाला, ठीक आहे, एक्सप्रेस वेवर. तर तो बी विवादास्पद आहे सध्या. तर विनायक मेटे साहेबांना सुद्धा एन डी एला पाठिंबा दिला आणि यायला सुद्धा आमदारकी दिली, ठीक आहे. पाहू ना आता तुम्ही. महादेव जानकर, हे 2014च्या इलेक्शनची गोष्ट. हां, मग 19ले का झालं त्याच्यावर येतो मी. यायचा रासप नावाचा पक्ष आहे, हे पशुपालन मंत्री होते महाराष्ट्रात, ठीक आहे. यायनं पाठिंबा दिला, निवडून आणलं, यायले पशुपालन मंत्री केलं 2014मध्ये. सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटना नावाचा यायचाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे, यायचाही पक्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत आहे. यायचाही पक्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत आहे. यायचाही पक्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत आहे. हां, नोंदणीकृत आहे म्हणलं म्हणजे नोंदणी आहे पक्षाची, ठीक आहे. आता समजून घ्या समोर का होते. त्याच्यानंतर हे तर खतरनाकच आहे. जिधर सत्ता उधर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. काँग्रेस आली काँग्रेसकडून, बी जे पी आली बी जे पीकडून, का लेणं देणं आहे, ठीक आहे. मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून, ठीक आहे, यायचा पाठिंबा.
एक खासदारकी भेटली, केंद्रात मंत्री भेटलं, मोकळे का. मग आता यायनं 2019 मध्ये का गेम केला, हे मित्र पक्षात प्रमुख पक्ष होते, म्हणजे हे जे NDAचे प्रमुख गट होते हे, तर यायले 12 जागा द्यायच्या ठरल्या. 14ले बरोबर दिल्या, 14ले बरोबर दिल्या, ठीक आहे. कारण 14ले स्वतंत्र लढले, तर यायले 28 जागा दिल्या ना, हे बॉम्ब खुश. पण 19ले का झालं का शिवसेनेसोबत गठबंधन झालं, आणि शिवसेनेसोबत गठबंधन झाल्यावर 50-50चा आकडा ठरला. हे आपलं पा शिवसेनेसोबत हे तर ठीक आहे. 14ले तर स्वतंत्र लढले, हे बा 14ले स्वतंत्र लढले, 260 जागा 28 मित्र पक्षाला दिल्या, 288 झाल्या. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आलं, शिवसेनेला द्यायच्या नव्हत्या. इथं शिवसेना ही स्वतंत्र लढली, 288 6 जागा आपल्या मित्र पक्षाला दिल्या पाठिंबा घेऊन. पण 19ले विषय असा झाला का 19ले फॉर्म्युला ठरला 50-50, 135 18 मित्र पक्षाला द्यायच्या होत्या. तिथं मेक आली का एवढ्या जागा जर द्यायला गेल्या तर आपले माणसं पक्षातले नाराज होईल. ते म्हणून का साला आम्ही 17च्या उचलू का, मागच्या वेळेस तर उभं होतो मी, तर आता आमदार आहे. आता तुम्ही सांगा 122 आमदार निवडून आले होते 2014ले, आणि प्रस्थापित आमदार आले खाली बसवायचं आहे. कसं बसवून, आपण निवडून आलेला आमदार मान्य करून का. म्हणून BJPले कोण्या हालतीत आपल्याकडं जागा जास्त पाहिजे होत्या, आणि नवीन माणसाला चान्स द्यायचा होता. करायचं का, ते काहीतरी गेम करावं लागेल. मारल्या ना, यायच्या 9 घेतल्या, यायच्या 6 घेतल्या. यायले नाडवलं, तुम्हाला वाटलं तुम्हाला काही तुमच्या काही जागा नव्हत्या आल्या, तुम्ही मार, ठीक आहे, निवडणूक लढले आणि जिंकूनच किती आले मागच्या वेळेस, तर 63 जागा, ठीक आहे. हे बा ठीक आहे, 2014ले 282 लढून 63 जिंकून आले. आमचा तरी प्रचंड ठीक आहे स्कोप आहे. मग यायच्या जागा 9 मारल्या, ह्या 6 घेतल्या, 150 झालं, नवीन रेशो ठरला. ह्या 12 जागावर आता डल्ला मारायचा होता, ठीक आहे. तर 12 जागाचा डल्ला पा सदाभाऊ खोत मान्य झाले. आता हे जे बाकीचे मित्र पक्ष होते BJPच्या सोबत, यायले का म्हणे, ठीक आहे. आता हे मित्र पक्ष आहे, यायले त्यायले BJPचं महत्त्व वाढवायचं होतं. कोणाले, BJPले, का आमच्या चिन्हावर तरी लढले पाहिजे. तर त्यायले म्हणे ठीक आहे, यायले म्हणे का तुम्ही आमच्या चिन्हावर लढा. यायले म्हणे तुम्ही आम्ही तुम्हाला सीट देतो, पण चिन्ह आमचं राहील. तुम्हाला सांगतो सदाभाऊ खोत मान्य झाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर महादेव जानकर मान्य झाले, हे मान्य झाले. पण मात्र एक माणूस महादेव जानकर मान्य नाही झाली. ते म्हणे का मले तुमचं चिन्ह नाही पाहिजे, माया चिन्हावरच लढवीन मी. महादेव जानकर यायले 2 मतदारसंघ हे मान्य नाही झाले, तर यायले बंद BJPच्या चिन्हावर लढवलं म्हणलं कमळ. अन मग महादेव जानकराले 2 मतदारसंघ दिले, 12 पैकी 2, 12 पैकी 2 दिले. म्हणजे आता BJPचा फॉर्म्युला का झाला इथं पहा. आता हे 10 जे मित्र पक्षातले माणसं होते, जे आपल्या चिन्हावर स्वतंत्र लढणार होते, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत पक्ष होते, याच्यातले 10 यार झाले, कारण ते चिन्हावर लढणार होते कमळाच्या. टोटल आकडा झाला 160 झाला ना भाऊ. उरले 2 आमदाराच्या जागा, 2 मतदारसंघ उरले, ते दिले जानकर साहेबांनी. कारण जानकर साहेब ऐकायला तयार नव्हते. मले माय स्वतंत्र मतदारसंघ राहील आणि मी माया चिन्हावरच उभं राहील. माय माणसं दिल्या बा यायले 2 मतदारसंघ दिले, एक 2 दिला आणि एक जिंतूर दिला, ठीक आहे. आणि तुम्ही म्हणे तुमचे माणसं, ठीक आहे. ते म्हणे ठीक आहे, लक्ष द्या. तर यायले म्हणे चिन्ह तुमचं. पाहता मग BJPने याच्यात बी जानकर साहेबाचा गेम केला. तर जानकर साहेबाले म्हणे चिन्ह तुमचं आणि माणूस मात्र आमचा राहील. मान्य आहे, तुम्हाला 2 जागा देतो, चिन्ह तुमचं ठेवा, तुमच्या पक्षाचं, माणूस आमचा. आता माणूस काही म्हणलं तर BJPचा आहे भाऊ. चिन्ह जरी यायचं राहिलं, मग माणसं पहा BJPने गेम. चिन्ह तुमचं, माणूस आमचा. चिन्ह तुमचं, माणूस आमचा. महादेव जानकर साहेबांना म्हणते, पशुपालन मंत्रालय याच्याकडे होतं पहिले, ठीक आहे. मग BJPनं माणूस दिला 2 मतदारसंघात, राहुल कुल नावाचा, आमदार आहे बरं आता. आणि रामप्रसाद बोर्डीकर ह्या काँग्रेसचा काही दिवस काँग्रेसमध्ये होते, मग सत्ता पाहून पलटी मारली रामप्रसाद बोर्डीकर, आणि हे BJPत आहे आता. मग BJPनं यायला दिलं. यायची जी सून होती मेघना दीपक बायडीकर, सून आहे का पोरगी मला माहीत नाही, पण त्या बायडीकरच्याच घरात, ठीक आहे, आमदारकीची शीट दिली जिंतूर मतदारसंघात.
ठीक आहे. मग आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे, निवडणूक जवळ आली, आता फॉर्म भरायची वेळ आली, तर आता यायले म्हणे ना जानकर साहेब आले का चिन्ह तुमचं, मग आता चिन्ह तुमचं म्हणजे याच्या पार्टीकडून उभे राहील, पण माणसं यायचे ये बी फॉर्म घेऊन. हे गेले जानकर साहेब ये बी फॉर्म घेऊन, हे जानकर साहेब ये बी फॉर्म घेऊन, ठीक आहे, ठीक आहे, इथं गेले दोनले. तर दोनले जायच्या पहिलेच बीजेपीनं फडणवीस साहेबांना आणि चंद्रकांत पाटलांना आपले माणसं पाठवली बीजेपीचा ए बी फॉर्म घेऊन. पा बीजेपीचा ए बी फॉर्म घेऊन पाठवलं म्हणलं, याले बीजेपीचा ए बी फॉर्म दिला होईन भराच्या टायमाले. सांगा ह्या माणूस कुठून नवीन आणून आणि याचा फॉर्म घ्यायला ह्या तयार नाही. माणसं याचे वय ना. पा शिटा दिल्या दोन शिट्या, 2 मध्ये उभे ठेवा, जिंतूरमध्ये उभे ठेवा. माणूस दिला बीजेपीनं राहुल कुल, हे ए बी फॉर्म घेऊन आले, द्यायचा फॉर्म घ्यायला हे तयार नाही. बीजेपीचा फॉर्म घेतला, रामप्रसाद बोर्डीकरने बीजेपीचा फॉर्म दिला, ठीक आहे, महादेव जानकराचा फॉर्म घ्यायला तयार नाही आणि फॉर्म भरला बीजेपीच्या ए बी फॉर्म पक्षाच्या. झालं ना भाऊ. 10 पहिलेच कलटवल्या होत्या, 2 शेवटल्या दिवशी कलटवल्या फॉर्म भरायच्या, आणि डायरेक्ट फॉर्म्युला झाला, ठीक आहे, डायरेक्ट फॉर्म्युला झाला 162चा. ठीक आहे, कितीचा? हे 162चा. ठीक आहे, 164 लढवल्या. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या, ठीक आहे, ह्या डायरेक्ट 164चा फॉर्म्युला असा यायनं बरोबर जमवला. ठीक आहे, तर हे बरोबर कल्टी मारत नेले. ठीक आहे, बरोबर कल्टी मारत इकडं आलं. ठीक आहे, हे बा 152. ठीक आहे, हे बा 6 आणि 2 8, 5 आणि 3 8, बरोबर झालं. हे 12 तिकडं 2चा, ठीक आहे, हिशोब होता, 2 बी पलटी मारून टाकली. अशा, ठीक आहे, 162 जागा, ठीक आहे, 162च होत्या, 164 जागा बीजेपीनं बरोबर लढवल्या. ठीक आहे, मग असा विषय आहे. तर ठीक आहे, हे सोबत, ठीक आहे, राहणारे नेते होते. फॉर्म्युला ठरला होता. हे तवाचे फोटो मी तुम्हाला दाखवून राहिलो, तुम्हाला काही वाटत असेल तर हे, ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब. तर अटल बिहारी वाजपेयी साहेबाचं खूप मोठं योगदान आहे. खूप जबरदस्त माणूस होता. मी सुद्धा मानतो म्हणलं त्या माणसाले. कोणाले? अटल बिहारी वाजपेयी. हे प्रमोद महाजन, ठीक आहे, बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. ठीक आहे, जेव्हा बीजेपीचं सरकार आलं होतं, बीजेपी शिवसेनेचं. ठीक आहे, तर हे गोपीनाथ मुंडे साहेब, पंकजा मुंडे यायचे वडील, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री झाले असते म्हणलं हे. ठीक आहे, 2014ची लोकसभा निवडणूक झाल्याबरोबर दिल्लीतून वापस येत होते विमानतळावर, ॲक्सिडेंट झाला आणि मरण पावले. ठीक आहे, तर लालकृष्ण अडवाणी खूप मोठा माणूस, बीजेपीले मोठं करण्यात, ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणीचं मोठं योगदान आहे. ह्या माणसाची शेवटली इच्छा होती, पंतप्रधान नाही होता आलं तर कमीत कमी राष्ट्रपती करा. नाही बनवलं भाऊ राष्ट्रपती. ठीक आहे, राहिलं. ठीक आहे, याची हत्या झाली. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, शिवसेना हे तर सांगितलंच आहे आता तुम्हाला. ठीक आहे, बीजेपी म्हणे, ठीक आहे, बीजेपी म्हणे आम्ही केंद्रात खेळतो, तुम्ही राज्यात खेळा. ठीक आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री तुमचा राहू द्या राज्यात, आम्ही केंद्रात पाहून घेईन. ठीक आहे, असं प्लॅनिंग ठरलं होतं. लोकसभेच्या जास्त जागा राज्यात द्या बीजेपीले आणि विधानसभेच्या जास्त जागा आम्ही शिवसेनेला देऊ, असं गठबंधन ठरून 1984ले गठबंधन झालं होतं पहिल्यांदा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ते आकडा, ठीक आहे, 9 आकडा नंतरचा होया. ठीक आहे, नंतर लय लेट. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे तेव्हा प्रमुख नेते होते. हे तेव्हाची आकडेवारी आहे. 96च्या निवडणुकीपासून तुम्हाला जे मी आकडेवारी सांगितली, ह्या सगळ्या डाटा कलेक्ट करून सांगितली. ठीक आहे, हे सगळे तेव्हाचा रेशो आहे. हे बा, ठीक आहे, 1996ले, ठीक आहे, 171 आणि 117, 96ची आकडेवारी. हां, ठीक आहे, हे विधानसभेची होय. विधानसभा 1995. ठीक आहे, यानं जागा जिंकल्या होत्या. ठीक आहे, हे बा, यानं जागा जिंकल्या होत्या 83, हे 73, 65. हे बा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना. तर हे 95ची निवडणूक होय म्हणलं. या निवडणुकीतच महाराष्ट्रात सत्ता बसली होती. ठीक आहे, आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. हे तेव्हाच होय. बाबरी मस्जिद, त्याच्या अगोदरपासून सांगितलं मी, बाबरी मस्जिदच्या याच्या अगोदर बाबरी मस्जिद पाडली आणि मुंबईत सिरियल बॉम्बला झाले, त्याचा ह्या परिणाम. ठीक आहे, आणि मग महाराष्ट्रात डायरेक्ट सत्ता बसली. आता तुम्ही समजून घ्या, आता सध्याची परिस्थिती आहे, याचं लक्ष आहे. याचा डायरेक्टली फायदा जर 2 गट शिवसेनेचे तयार झाले, डायरेक्टली फायदा बीजेपीला आहे. मुंबई महानगरपालिकेत डायरेक्टली सत्ता बीजेपीची येऊ शकते. ठीक आहे, म्हणून
यायनं सारासार विचार करायला पाहिजे, कारण साधं काम नाही आहे. तर कारण हे ठीक आहे, हे तुम्ही समजू शकता. बा हे तेव्हा 195ले 141 जागा ठीक आहे शरद पवार साहेबांनी जिंकल्या होत्या आणि 52 आणि 65 जागा यायनं जिंकल्या होत्या. ठीक आहे. हे बा हे कवाचं होय 95 ठीक आहे नाही सॉरी तर लास्ट इलेक्शन होय 141 जागा होत्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या. 80 जागा काँग्रेसच्या, डायरेक्ट काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. म्हणून शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते याच्या अगोदर 90 ते 95च्या कालखंडात. मग प्रमुख नेते होते. तर हे सगळे स्टोरी आहे. याच्यात अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पहिले 13 ठीक आहे. हे पहा इथं 13 दिवस सरकार चाललं. इथं बहुमत सिद्ध करू नाही शकले. एक भाषण दिलं आणि राजीनामा दिला. मग 13 महिन्यात अविश्वास ठराव आला. 15 पक्षाले सोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं. 13 महिन्यात सरकार पडलं. पुन्हा विधानसभेच्या निवडणूक 98ले निवडणूक झाली, लगेच 99ले निवडणूक झाली. तर 98ले निवडणूक झाली तर 13 महिने सरकार चाललं. ठीक आहे. हे बा 98 हे बा इथं असं तर हे 98 19 मार्च 1998 सप्टेंबर महिन्यापर्यंत सरकार चाललं 13 महिने आणि मग 99 पासून तर डायरेक्ट 2004 पर्यंत 5 वर्ष सरकार चालवलं 22 पक्षाला सोबत घेऊन. साधं काम नाही आहे, 22 पक्षाला सोबत घेऊन. तर हे अटल बिहारी वाजपेयीच करू शकत होते. इंदिरा गांधीनं अटल बिहारी वाजपेयीले युनेस्कोत भाषण द्यासाठी पाठवलं होतं युनोमध्ये. समजलं का? त्याच्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यायले मंत्रिपद दिलं होतं नेहरूनं. समजलं काय? हे भारतीय लोकशाहीची सुंदरता आहे का विरोधी पक्षाच्या नेत्यालाही मंत्रिमंडळात स्थान देणं हे साधं काम नाही आहे. हे तवाची खूप सुंदर लोकशाही आहे. कोणत्याही देशाची लोकशाही ही विरोधकाच्या मतभेदावर जिवंत असते हे लक्षात ठेवा. कोणीही तुम्हाला विरोध केला, मतभेद असले तर त्या मतभेदाचाही आदर ठेवायला पाहिजे, तेव्हाच लोकशाही जिवंत राहू शकते. आणि BJPचे अध्यक्ष नड्डा म्हणते बिहारमध्ये जाऊन का अब कोई पक्ष नाही बचेगा, सिर्फ BJP ही पक्ष रहेगा. हे चुकीचं आहे. असे वक्तव्य नाही करायला पाहिजे. ठीक आहे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरचा ठीक आहे विश्वास कायम राहिला पाहिजे. सुप्रीम कोर्टावरचा विश्वास कायम राहिला पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहील. आता सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरच या देशाची नजर आहे. जर इथं चुकीचे मेसेज लोकांपर्यंत गेले तर लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल. म्हणून लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, संवैधानिक मार्गानं राहिली पाहिजे. मी एवढीच अपेक्षा करेन. तर हे 1998च्या निवडणुकीत BJPने 182 जागा आणि काँग्रेसच्या 141 जागा होत्या. 15 मित्र पक्षासोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं. 13 महिने सरकार चाललं. ठीक आहे. हे पहा हे लोकसभा पहा. हे पहा लोकसभा 1998 ठीक आहे. हे लोकसभा 98ची 13 महिने याच्यानंतर सरकार चाललं. पुन्हा लगेच सरकार स्थापन झालं. हे आताचे जे नरेंद्र मोदी सरकार आहे हे 17वी लोकसभा होय. ठीक आहे. 17वी याच्या अगोदरची 16वी. ठीक आहे. तर हे 14ची होय. 14 नंतरची 17वी. आता जे चालू आहे ते 17वी. 2014 ते ठीक आहे 2019 ते 2024 पर्यंत 17वी लोकसभा. हे 16वी होती. ठीक आहे. हे 16वी. ठीक आहे. 7 एप्रिल ते 12 मे 2014ला इलेक्शन झालं. तर हे ठीक आहे इथं होते अटल बिहारी वाजपेयी 2004 पर्यंत. आणि 4मध्ये सरकार आलं कोणाचं? तर मनमोहन सिंग सरकार. कोणाचं आलं? मनमोहन सिंग सरकार. तर 1998चे नतीजे पहा. महाराष्ट्रात 48 जागापैकी काँग्रेसले 33 भेटल्या, BJPच्या 4 आणि शिवसेनेच्या 6 आल्या होत्या जागा. ठीक आहे. पण मात्र ठीक आहे 1999च्या विधानसभा इलेक्शनमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या 75 जागा होते. विलासराव देशमुख नेतृत्व करत होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते. ठीक आहे. आणि शरद पवार साहेबाच्या NCPच्या 58 जागा होत्या. यायचं गठबंधन झालं. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि यायचं सरकार स्थापन झालं होतं तेव्हा. ठीक आहे. तर इथं पहा 117 जागा. अजूनही 117चा फॉर्म्युला लागू आहे 98ले. आणि 98लेच 99ले शरद पवार साहेबांना ठीक आहे बा 99चं इलेक्शन होय. याच्या अगोदर काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळ्या पक्ष काढला राष्ट्रवादी काँग्रेस. ठीक आहे. आणि 58 जागा जिंकल्या होत्या. ठीक आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. तर इथं पहा लोकसभेत ठीक आहे लोकसभेत ठीक आहे 13 आणि 15 काँग्रेसच्या 10 जागा आणि NCPच्या 6 जागा. तर ह्या नंतरच्या इलेक्शनमध्ये आहे. तर अटल बिहारी वाजपेयीवर एक स्पेशल व्हिडिओ घेईन नंतर त्याचं कार्य सांगेन मी समजून.
तर जनसंघाची स्थापना 1950ला केली. मग BJPची स्थापना केली 6 एप्रिल 1980. त्याच्या अगोदर ठीक आहे मधात बऱ्याच वेळा खासदार होते BJP साहेब. या ठीक आहे अटल बिहारी वाजपेयी साहेब. अटल बिहारी वाजपेयी साहेब 3 वेळा पंतप्रधान झाले. पहिले 13 दिवस अबे बहुमतच नव्हतं म्हणलं. ठीक आहे 1996च्या लोकसभा निवडणुकीत 13 दिवसात सरकार चाललं. सरकार पडलं. पुन्हा इलेक्शन झालं. मग ठीक आहे देवेगौडा आणि गुजराल सरकार आलं. ठीक आहे मग त्याच्यानंतर इलेक्शन झालं 98ला. तर 13 महिने सरकार चाललं 13 पक्ष सोबत घेऊन. आणि त्याच्यानंतर 13 का 15 पक्ष होते. आणि मग पुन्हा 99ला लोकसभा. इथं 5 लोकसभा इलेक्शन झाले 5 वर्षात अलग अलग 5-6 वर्षात. तर 5 वर्ष सरकार चाललं 22 पक्ष सोबत घेऊन. तर ह्या माणसाचं खूप मोठं काम होतं का सरकार सगळ्याला सोबत घेऊन चाले. आणि कोणी येऊन जाऊन त्याला मंत्रिपद मागे म्हणून एक कायदाच करून टाकला. ठीक आहे का मंत्रिपदाची संख्या त्या लोकप्रतिनिधी सभागृहाच्या 15% जास्त असता कामा नाही. म्हणून 82पेक्षा जास्त मंत्रालय केंद्रात उभे करता येत नाही. तर असं आहे. तर हे पहा हे 99ले BJPनं 182 जागा जिंकल्या होत्या. जेवढ्या अगोदर जिंकल्या होत्या तेवढ्याच. आणि काँग्रेसनं जिंकल्या होत्या ठीक आहे काँग्रेसनं जिंकल्या होत्या 114 जागा. तर काँग्रेसच्या जागा कमीच होत्या कारण 273चा जादुई आकडा पार करावा लागते. आणि हे NDAचे मित्रपक्ष होय. NDAच्या मित्रपक्षाच्या जागा झाल्या ठीक आहे 299 कोणाच्या अटल बिहारीच्या बाजूनं. आणि अटल बिहारी वाजपेयीच्या बाजून 299 जागा सरकार स्थापन केलं 13 ठीक आहे. मग हे सरकार चाललं 5 वर्ष 99चं लोकसभा इलेक्शन आहे. तर असं आहे हे पुरी स्टोरी आहे. 2004ले मग ठीक आहे 145 जागा काँग्रेसनं जिंकल्या आणि 138 जागा ठीक आहे अटल बिहारी वाजपेयीच्या नेतृत्वात NDA सरकारनं म्हणजे BJPनं जिंकल्या. तर हे जागाचं ठीक आहे हे जागा पाहिल्याच्या नंतर अटल बिहारी वाजपेयी थकले होते. यानं 2005ले राजकारणातून संन्यास घेऊन टाकला. आणि मग BJPच्या राजकारणात गुजराती लोकांचं ठीक आहे नेतृत्व वाढलं. तर याच्यानंतर बराच काय लालकृष्ण अडवाणीचं नेतृत्व होतं. लालकृष्ण अडवाणीची इच्छा होती का मी एक वेळा पंतप्रधान व्हावं. ते काही पूर्ण झाली नाही कारण त्याच्यानंतर 2 रेजिम 4ची लोकसभा आणि 2009च्या लोकसभेत काँग्रेसचं सरकार आलं. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात हे तुम्हाला सांगितलंच हे बा महाराष्ट्रात शिवसेना 163 जागावर लढली. ठीक आहे. आणि BJP 111 जागावर लढली. हां हे पहा अजून मी शिवसेनेला जास्त जागा होत्या. तर 62 जागा शिवसेनेनं जिंकल्या आणि 54 जागा BJPनं जिंकल्या होत्या. ठीक आहे. हे तुम्हाला सांगितलंच. मग त्याच्यानंतर 17 नोव्हेंबर 2012 बाळासाहेब ठाकरे याचा मृत्यू झाला. प्रचंड मुंबईतले याचे रस्ते बंद केले होते म्हणलं. एवढे लोक आले होते येऊ नाही दिलं बाहेरच्या माणसाले. तरी गर्दी पहा एवढी गर्दी होती. एवढी गर्दी भारतात फक्त 3 माणसाच्या प्रेतयात्रेत ठीक आहे 3 माणसाच्या प्रेतयात्रेत निघाली होती. महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ठीक आहे बाळासाहेब ठाकरे. किंग मेकर माणूस होता. माणसं कसे कमवायचे तर हे या माणसाकडून शिका. माणसं कमवल्या जात असते. माणसं कमवल्या जात असते. ते माणसं कमावली होती बाळासाहेब ठाकरेनं. स्वतः मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नव्हतं लोकायले बनवलं. नेते बनवले आणि नेते दगा देऊन दुसऱ्या पक्षात गेले. मग ते कोणी असो छगन भुजबळसारखे असो तुम्हाला स्वातंत्र्य आहे दुसऱ्या पक्षात जायचं पण घडले तुम्ही शिवसेनेत. मग ठीक आहे राणे असो का तिकडं एकनाथ शिंदे असो. ठीक आहे. ऑटो ड्रायव्हर माणूस मुख्यमंत्री होऊ शकते अजून का पाहिजे. हे तर लोकशाहीची सुंदरता आहे. भारताची लोकशाही खूप सुंदर आहे का या भारताच्या लोकशाहीतून ग्रामपंचायतचा सरपंच माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकते. समजलं का. हे भारताच्या लोकशाहीची सुंदरता आहे. ग्रामपंचायत सदस्य होते म्हणलं विलासराव देशमुख. पेपर वाटणारा माणूस राष्ट्रपती होऊ शकते. त्याचं उदाहरण APJ अब्दुल कलाम आहे. आणि चाय विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकते. फक्त चाय कोण पेलं हे माहीत नाही. समजलं. हे लोकशाहीची सुंदरता आहे. तर असं आहे 2009च्या लोकसभा इलेक्शन झालं विधानसभा इलेक्शन झालं. ठीक आहे. तर 206 सीटा काँग्रेसनं पुन्हा जिंकल्या आणि पुन्हा मोठा पक्ष होता. ठीक आहे. आणि BJPनं 116 जिंकल्या. तर 2009ले लोकसभेत मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. 1998ले राजकारणात सोनिया गांधी आल्या पण त्यानं पंतप्रधान पद स्वीकारलं नाही. ठीक आहे. त्याला कदाचित भीती होती असं का मी राजकारणात आली तर ठीक आहे आमच्यावर जसे हमले झाले आमच्या कुटुंबावर तसा मायावरही नाही व्हा. कदाचित त्याच्यामुळे त्या दूर राहिले असन. आपल्या कुटुंबालाही दूर ठेवलं. ठीक आहे. आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि भारताची इकॉनॉमी 2008ले मंदी आली असताना सुद्धा वाचवली.
कारण तो माणूस गोल्ड मेडलिस्ट होय कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा. आजही त्याच्या नावानं स्कॉलरशिप देण्यात येते. डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप इकॉनॉमिक्ससाठी जे पोट्टे PhDला तिथं जाते त्याच्या नावानं स्कॉलरशिप देते. त्या स्कॉलरशिपचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना. नरेंद्र मोदी नावानं नाही आहे. ठीक आहे, डॉक्टर मनमोहन सिंगचं नाव सांगून राहिलो मी. मग ठीक आहे 1900 ठीक आहे. मग विधानसभा 2009च्या निवडणुका झाल्या. याच्यात ठीक आहे याच्यात अशोक चव्हाण प्रमुख नेते होते. 69 जागा ठीक आहे जागा जिंकल्या किती तर जागा 82 जिंकल्या. ठीक आहे. आबा पाटील NCPचे नेते होते 62 आणि गोपीनाथ मुंडे प्रमुख नेते होते. याच्या काय 46 जागा जिंकल्या आणि 62 जागा शिवसेनेने जिंकल्या. पण यायचं गठबंधन होतं, सत्ता स्थापन करू शकत नव्हते. त्यानं सत्ता स्थापन केली. मग ठीक आहे कोण ह्या दोघांनं ठीक आहे. हे पहा इथं BJP हे इथं बारे इथं भारतीय जनता पार्टी 119 जागा आणि त्याच्यानंतर शिवसेना 160 जागा लढली. अजूनही शिवसेना जास्त जागावर आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेचा मृत्यू झाला. ठीक आहे. मग गोपीनाथ मुंडे 2014ला मृत्युमुखी पडले. ठीक आहे. आणि मग 2014चं लोकसभा इलेक्शन मोदीची लाट आली आणि धनगर समाजाचं प्रचंड ठीक आहे पाठबळ मोदी समाज ठीक आहे मोदीची सरकारच्या पाठीमागं होतं. युती तोडली आणि मग 122 जागा जिंकल्या. हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. 122 जागा जिंकल्या, 260 लढवल्या, 282 शिवसेनेनं लढवल्या, 63 जागा जिंकल्या. आणि सरकार ठीक आहे हे सरकार BJP शिवसेनेचं सरकार अस्तित्वात आलं 2014च्या ठीक आहे 2014च्या ठीक आहे इलेक्शनमध्ये. ठीक आहे. मग तोडलं, मग पुन्हा एकत्र आले. हां पहिले तोडून निवडणूक लढली. मग 2014ची विधानसभा हे पहा. आणि लोकसभेतही 24 जागा BJPला दिल्या आणि 20 जागा शिवसेनेला, 4 जागा इतर पक्षाला. लोकसभा निवडणूक एकत्र लढली म्हणलं. ठीक आहे. त्याच्यात ठीक आहे 23 जागा BJPनं जिंकल्या आणि 18 जागा शिवसेनेनं जिंकल्या. ह्या 20 जागापैकी 18 जिंकल्या आणि ह्या 24 पैकी 23 जागा जिंकल्या. एवढी मोदीची प्रचंड लाट होती 14ला. तर असं आहे. मग 2019चं लोकसभा इलेक्शन ठीक आहे हे अशा पद्धतीने झालं. आणि मग हे 14 नंतरचा खेळ मी सांगितलाच तुम्हाला. हे पहा 164 जागा भारतीय जनता पार्टीने लढवल्या. ठीक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि शिवसेनेनं लढवल्या 126 जागा. 105 BJPने जिंकल्या आणि 56 कोण जिंकल्या तर 56 जिंकल्या शिवसेनेनं. आणि मग ह्या जागा 164 कशा झाल्या 50-50चा फॉर्म्युला ठरला असताना तर त्याचा इतिहास मी तुम्हाला बंदा सांगितला. आणि मग याच्यानंतर ठीक आहे बा हे ठरलं होतं बंद रूममध्ये. ठीक आहे हे ठरलं होतं बंद रूममध्ये. आणि मग ठीक आहे हे झाल्यानंतर फॉर्म्युला वापरू नाही दिला. आता पहा आता समोर सर्कस आहे. फॉर्म्युला वापरू नाही दिला. ठीक आहे म्हणून शिवसेना ठीक आहे काँग्रेस ठीक आहे. आता मला सांगा एकत्र लढल्यावर सरकार बनायला पाहिजे होतं शिवसेना BJPचं. पण मुख्यमंत्री 5 वर्ष म्हणे 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री ठरला होता म्हणे उद्धव ठाकरे साहेब. तर उद्धव ठाकरे साहेबांना युती कायम ठेवायचाच प्रयत्न केला. पण मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष देत नाही. त्याचं असंही म्हणणं नव्हतं का पहिले आम्हाला द्या. तर नाही होऊ दिलं आणि शेवटी सरकार तुटलं. आणि सरकार तुटलं ठीक आहे गठबंधन तुटलं. आणि मग यायनं आपला शिवसेनेनं आपला डाव चढवला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत. काँग्रेस तर म्हणे आम्ही जातच नाही कारण आमचे तत्व पटत नाही. आणि सरकार स्थापन झालं. तो बाकीचा तमाशा पाहिलाच आहे. मी बरेचशा व्हिडिओ समजून सांगितला आहे. आणि मग 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे साहेब सुरत मार्ग गुवाहाटीले पयाले एकदम ओके. आणि मग तिथून नवीन घटना ठीक आहे बदल झाले. आणि मग भारतात ठीक आहे म्हणजे ऑपरेशन लोटस म्हणून यायनं पुऱ्या राज्यात सत्यानाश माजून टाकला आहे. डायरेक्ट आमदार खरेदी करणं चालू आहे. ठीक आहे डायरेक्ट आमदार ठीक आहे म्हणते का आम्हाला खरेदी करायसाठी फोन येते. विधानसभेच्या समोर ठीक आहे बॅनर घेऊन उभे राहते. ठीक आहे 50 खोके एकदम ओके. आमदारांना आंदोलन केलं. महाराष्ट्रभर नाही भारतभर गाजलं. आणि हे 40 आमदार ठीक आहे सुरतच्या ठीक आहे काय म्हटलं 40 आमदार हे सुरतच्या हॉटेलमधून विमानतळानं गुवाहाटीला पयाले. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन सरकार स्थापन केलं एकनाथ फडणवीस सरकार. आमच्या राज्यपाल साहेबाच्या चेहऱ्यावर पहा किती जबरदस्त एक्सप्रेशन आहे. ठीक आहे एकदम आनंदी आनंदगडे. ठीक आहे एकदम आनंदी आनंदगडे चोहीकडे. तर हे तुम्हाला दिसून राहिलं असेल त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. नाही तर काही बेताल वक्तव्य करते आमच्या राज्यपाल. मागं
सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेवर चुकीचं वक्तव्य केलं. मनात तर म्हणे का जर गुजराती माणसं महाराष्ट्रातून निघून गेले तर भिकारी होऊन जाईल असा शब्द वापरला त्याने. ठीक आहे, काही नाही म्हणे महाराष्ट्राचा राज्यपाल असून असं म्हणणं आणि तरी सत्तेतल्या लोकांना काहीच ना बोमलणं, कानसुद्धा नाही पिचकले. तर असं आहे, तर असं सरकार झालं. आणि शेवटी ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं शिवसेनेचं चिन्ह गोठवलं. आता मशाल हातात दिली आहे आणि याच्या हातात ढाल दिली आहे. तुम्ही ठीक आहे BJP पासून वाचा आणि इकडे उद्धव ठाकरे साहेबापासून वाचा, याच्यासाठी ढाल दिली आणि तुम्ही मशाल घेऊन पाहता. ठीक आहे, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आहे का नाही. तर अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली शिवसेनेनं पुन्हा मशाल पेटवाले पाहिजे नाही का. तर ते एक प्रसिद्ध भावगीतच आहे. तर शिवसेनेनं याचा विचार करायला पाहिजे का आपल्याला पद्धतशीररित्या कसं खतम केलं आणि कशा आपल्या जाग्यावर डाव मारला. तर साध्यासुध्या माणसाचं राजकारण नाही आहे. ठीक आहे, BJPचे डावपेच खूप खतरनाक आहे आणि हे तुम्ही ठरवा आता याच्यावरून का खचे खतरनाक आहे. माझ्या डाटा सांगणं काम होतं, मी तुम्हाला ह्या ऑथेंटिक डाटा सांगितला. याच्यात 1-2 अंकाच्या इकडं तिकडं चुका होऊ शकते, पण बाकी डाटा पुरा बरोबर आहे. 1-2 अंकाच्या इकडं तिकडं फेरबदल 1-2 अंकाची होऊ शकते, बाकी काही याच्यात चुकीचं नाही आहे. ह्या ओरिजिनल डाटा आहे आणि ह्या डाटा मी तुम्हाला जशा तसा सांगितला. म्हणजे आता कोणं संपवलं हे पहा. ठीक आहे, अच्छे दिन आले का तर पहा. आणि आता महाराष्ट्रातल्या शाळा ज्याची पटसंख्या 20च्या कमी आहे त्या शाळा बंद करणार आहे. अशा 15,000च्या वर शाळा आहे. एका जिल्ह्यात 700, 750 शाळा आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 600च्या वर शाळा आहे. प्रत्येक ग्रामपंचायतनं ज्या ग्रामपंचायतची शाळा बंद होणार आहे ज्या गावातली, त्या ग्रामपंचायतनं ठराव लिहा, बाकायदा प्रोसिडिंगवर ठराव घ्या. आमच्या गावातली शाळा बंद करायची नाही. महाराष्ट्र शासनाला पाठवा, मुख्यमंत्री कार्यालयाला, CMO कार्यालयाला बंद्या ग्रामपंचायतनं ठराव लिहून पाठवा. आणि नाहीच होत असेल तर आंदोलन करू आपण, कारण तो आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. आमचे पोरं, माझ्या गावातलं घिसड खात्याचं पोरगं त्या मातामाईच्या मंदिराच्या समोर राहते, तो कॉन्व्हेंटमध्ये नाही पाठवू शकत आणि तो 10 किलोमीटर 8 किलोमीटरच्या शाळेत नाही पाठवू शकत. साहेब, आमच्या गावातल्या शाळेत जिवंत राहिल्या पाहिजेत. आणि जे मास्तर लोक आहे त्याने त्या शाळेबद्दल आत्मीयता ठेवा, पोरं वाढण्याचे प्रयत्न करा आणि चांगल्या शिकवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, कारण ठीक आहे प्रायव्हेट मास्तर जसा मेहनत घेते, जसा मी मेहनत घेऊन राहिलो का एवढ्या रात्री व्हिडिओ घेऊन राहिलो, तशी तुम्ही मेहनत घ्या थोडीशी शाळेवर. का आपल्या शाळेतले पोरं गेले नाही पाहिजे कॉन्व्हेंटमध्ये, आपण त्याला चांगली सुविधा. पहिल्याच्या शिक्षकाची आत्मीयता होती, आता घडेइकडेच पाहत राहते, कारण हे तुमच्यावर घाला आहे. ठीक आहे, मला शिवा देऊन द्या तुम्ही. मला दिल्या एका व्हिडिओमध्ये मी कोरोनाच्या काळात 1.5 तासाचा व्हिडिओ घेतला, त्याच्यात 1.5 मिनिटाचं शिक्षकाबद्दल बोललो, तर मला शिवा दिल्या बऱ्याचशा शिक्षक लोकांनी. ठीक आहे, तेवढीच क्लिप व्हायरल केली, पण त्याच्या समोरचं तथ्य नाही पाहिलं. म्हणून ठीक आहे, आपलीही जबाबदारी बनते का आपण सुद्धा आपल्या शाळेप्रती आत्मीयता असली पाहिजे. आम्ही जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहे म्हणून आम्हाला आत्मीयता आहे का जिल्हा परिषदच्या शाळा वाचल्या पाहिजे. आम्ही तिथून घडलो. जिल्हा परिषदची शाळा नेते, राजकारणी, शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर भरवणारी कारखाना होती आणि ह्या कारखाना बंद करायच्या मागं हे सरकार लागलं आहे. ठीक आहे, यायनं ठीक आहे ह्या सरकारनं ठीक आहे महाराष्ट्रातल्या 15,000 शाळा बंद पाडायचा प्लॅन केला आहे. तो प्लॅन बंद झाला पाहिजे हे लक्षात ठेवा. याच्यासाठी बंद्या गावात ग्राम शिक्षण समिती आहे, त्याचा ठराव आणि ग्रामपंचायतचा ठराव प्रोसिडिंगवर घेऊन लेटर हेडवर, बाकायदा ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर सगळ्या सह्याच्या लोकांच्या गावातल्या लोकांच्या सह्या घ्या आणि पाठवा. गोरगरिबाचे पोरं बाहेरगावले शिकू शकत नाही, ॲटोचे पैसे देऊ शकत नाही. तुमच्या गावातली शाळा बंद नाही झाली पाहिजे असं मला वाटते. जायले वाटते त्यानं पुढाकार घ्या आणि पाठवा ठराव. ठरावाचे फोटो आम्हाला पाठवा. ठीक आहे, फेसबुकवर खालतं कमेंट्समध्ये टाका, आमच्या टेलिग्राम चॅनलवर टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर फेसबुकवर पाठवा, फेसबुकच्या टेक्स्ट मेसेजवर फोटो पाठवा. ठीक आहे, हे पाठवा, आम्ही तुमचे फोटो शेअर करू. ठीक आहे, कुठं आंदोलन केलं तुम्ही शांततापूर्ण संविधानिक मार्गानं, त्याचे व्हिडिओ पाठवा. कारण याची गरज आहे. 15,000 शाळा बंद नाही झाल्या पाहिजे. प्रत्येक गावात ज्याची पटसंख्या 20च्या कमी आहे त्या शाळेत ह्या आदेश आला आहे. समजलं का? म्हणून गोरगरिबाचे पोरं शिकले पाहिजे. याच्या शिक्षणाचा हक्क हिसकावून घेता येणार नाही या सरकारने. ह्या शाळा वाचल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणून हे सरकार अगाऊचे कारभार करून राहिले. बाहेर जिल्ह्यात राज्यात शिकणाऱ्या पोट्याची स्कॉलरशिप बंद केली होती. ठीक आहे, सरकारवर दबाव आणला, चालू केली. अजूनही बाहेर देशात शिकणाऱ्या पोट्याच्या स्कॉलरशिपचे पैसे दिले नाही, स्वाधारचे पैसे दिले नाही. तर यायनं हे स्वाधार गिदारचे पैसे द्याव. ठीक आहे, आणि मला एवढंच म्हणणं आहे
आपण महाविकास आघाडीला बी सोडलं नाही, आरती ओवाळली टोपे साहेबाची, मला काही लेणं देणं नाही आहे, ज्याचं चुकन त्याला बोलीन, ठीक आहे. त्याच्यामुळे यायनं हे ठीक आहे शाळा ह्या आदेश मागं घ्याव एवढीच अपेक्षा करतो. तुमचा दबाव वाढला पाहिजे, कारण एकटा कराय मास्तर बोंबलला तर होणार नाही, म्हणून तुम्ही हे लेटर हेडवर बाकायदा पाठवा. ज्या ज्या गावात तुम्ही शहरात जरी राहत असाल तर तुम्ही गावातून आले असाल तर विचारा तुमच्या गावातली शाळा बंद व्हायचा आदेश आला आहे का, 20च्या खाली पटसंख्या आहे का, आणि गावातल्या लोकांना सांगा, ठीक आहे. एवढं करा. मला वाटते का तुमचे पोरं शिकले पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस ठीक आहे 100 दिवस सिंह 100 दिवस मेंढीहून जगण्यापेक्षा एक दिवस सिंहहून जगा, तरच आयुष्यात मजा आहे. नाही तर काय आहे, मेंढ्यासारखं ढोरा गद्यासारखं जगा आणि मरा, बाकी तर आहेच आयुष्य. एवढीच अपेक्षा करतो तुमच्याकडून. तुम्ही याच्यात पुढाकार घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.